यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रभू, आपल्या अलौकिक सद्गुणांच्या जोरावर आपल्या कणखर व्यक्तिमत्वाच्या पैलूनी जे थोर महात्मे आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षात यशोदायी मंगलदायी तिलक झाले, जे केवळ सन्मान्य झाले असे नव्हे, जे राजमान्यही झाले आणि त्याही पुढे जाऊन लोकमान्य झाले, त्या लोकमान्य टिळकांचं अलौकिक चरित्र आपल्या चित्तामध्ये धारण करण्यासाठी आणि त्यातला एखादा का होईना अंश आपल्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये उतरवण्यासाठी या स्थळी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्त, टिळक भक्त भगिनी आणि बांधव, आजचा योग अपूर्व आहे. अपूर्व अशा अर्थाने लोकमान्यांचा ज्योतिषाचा उत्तम अभ्यास होता. आज आदित्याचं पूजन आहे, आपल्याला माहिती असेल कदाचित, आणि आश्लेषा नक्षत्राला आज प्रारंभ झालेला आहे. पंचांगाच्या दृष्टीने हा शुभ मुहूर्त आहे. लोकमान्यांनी पंचांगाचा उत्तम अभ्यास केला होता, ज्योतिषाचाही उत्तम अभ्यास केलेला होता. त्यामुळे आजचा मुहूर्त हा कोणत्याही पंचांगाच्या आधारे पाहिला तरी उत्कृष्टच आहे, उत्तम आहे. अशा एका शुभ मुहूर्तावर एका अलौकिक महापुरुषाचं चरित्र आपण गायला प्रारंभ करतो आहोत. आणि ते चरित्र सुद्धा जी वास्तू, जी भूमी, जी माती ज्याच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे, ज्याचं नाव लेवून हे मंदिर कृतार्थ झाले, त्या लोकमान्यांचीच अलौकिक चरित्रगाथा त्यांच्याच नावाने भूषित झालेल्या मंदिरामध्ये आपण गातो आहोत. असा आजचा अलौकिक योग आहे. चरित्र आयुष्याहून वेगळं असतं, आपल्याला माहिती आहे. चरित्र तिथे असतं की जिथे सद्गुणांचा परोत्कर्ष असतो. चरित्र तिथे असतं की जे साक्षात आचरलं जातं. चरित्र तिथे असतं की जीवनमूल्य शिरोधार्य केलेली असतात. चरित्र तिथे असतं की राष्ट्रभक्तीची धगधगी ज्वाला अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालेली असते. चारित्र्य आणि चरित्र त्या ठिकाणी प्रगट होत असतं की जिथे अवघ्या जनसमूहाला, लोकांना आणि राष्ट्राला बरोबर नेण्याचं अलौकिक पारमार्थिक आणि भौतिक सामर्थ्य त्या चरित्रामध्ये असतं. चरित्र त्या ठिकाणी असतं की जिथे व्यक्ती आणि समाज, समाज आणि राष्ट्र याची अलौकिक सांगड घातली जाते. चरित्र तिथे असतं की जे जे उत्कट भव्य आहे ते शिरोधार्य केलं जातं, आचरलं जातं आणि इतरांनी ते आचरावं म्हणून इतरांना प्रेरणा दिली जाते. त्याला चरित्र म्हणतात. तुम्हा आम्हा सर्वांची आयुष्य असतात. लोकमान्यांचं चरित्र होतं. लोकमान्यांचं चरित्र सांगायचं ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये असा आला, ज्या पुण्यामध्ये लोकमान्यांचं अलौकिक कर्तृत्व घडलं, जे पुणे एकेकाळी भारतवर्षाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेलं होतं, लोकमान्य टिळकांच्या रूपाने, त्या लोकमान्यांच्यावर आपल्या पुण्यामध्ये फारसं बोललं जात नाही. दुर्दैव आहे. इथे अन्य अनेक पुढाऱ्यांच्यावर बोललं जातं, अनेक महात्म्यांच्यावर बोललं जातं. विवेकानंदांवर तर मीच मला वाटते अर्धा डझन वेळेला तरी बोललो इथे मालिकांच्या स्वरूपामध्ये. पण लोकमान्यांच्यावर इथे फारसं बोललं गेलेलं नाहीये. आज नव्या पिढीला लोकमान्यांचं चरित्र कळलं पाहिजे, उमगलं पाहिजे. कारण चरित्रात प्रेरणा असतात आणि त्या प्रेरणामधून आपलं आयुष्य कसं घडवावं हे नवीन पिढीला उमगत जातं, कळत जातं.
लोकमान्य ज्या कालखंडामध्ये जन्माला आले तो कालखंड मोठा विलक्षण आहे. कारण लोकमान्यांचा जन्म झाला न झाला, वर्ष सुद्धा गेलं नसेल, आपल्या 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला प्रारंभ झालाय. आणि त्या 15-20 वर्षांमध्ये एकापेक्षा एक अशी लोकोत्तर व्यक्तिमत्व या भारतवर्षाच्या भूमीमध्ये जन्माला आलेली. लोकमान्यांचा जन्म झाला आणि 5-1 वर्षात रवींद्रनाथ टागोर जन्माला आले. पुढे 2 वर्षामध्ये स्वामी विवेकानंद जन्माला आलेले. याच 10-15 वर्षांच्या कालखंडामध्ये महात्मा गांधी जन्माला आले. याच कालखंडामध्ये योगी अरविंदांनी जन्म घेतला. हा कालखंडच असा आहे की भारताला नररत्नांची खाण असं का म्हणावं हे इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येत. आणि या नररत्नांच्या मध्ये एक नररत्न या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या असं निपजलं की ज्या नररत्नाच्या पैलूंच्या प्रकाशाने भारताचं भाग्य उजळून गेलं. एवढंच नव्हे तर त्या प्रकाशामुळे परदेशी आक्रमकांचे डोळे सुद्धा दिपून गेले. असं अलौकिक सामर्थ्य, असा अलौकिक प्रकाश आणि आपल्या विद्वत्तेची, बुद्धिमत्तेची आणि स्वातंत्र्य प्रेमाची, राष्ट्रभक्तीची प्रभा लोकमान्य टिळकांनी प्रकाशित केली. ज्या प्रकाशाला अनंतानी वंदन केलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी कवी गोविंदासारखा एक महाकवी उचंबळून येतो आणि म्हणतो की मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. अंगावर रोमांच याविषयी रचना कवी गोविंदांनी उचंबळून केली, कारण त्या चरित्राची ताकद आणि चरित्राची प्रेरणा तशी होती. लोकमान्यांनी नवा मनू या देशामध्ये घडवून टाकला. मरगळलेल्या राष्ट्राला संजीवनाचा मंत्र दिला, तो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे सांगून इथल्या मेलेल्या मातीतून संजीवनाची नवीन रोप लोकमान्यांनी निर्माण केली. लोकमान्यांनी तळागाळातल्या माणसापासून सामान्य माणसं तर शरण आलीच, आणि लोकमान्यांच्या प्रतिभेकडे पांडित्याकडे अत्यंत आदरानं पाहिलं. पण पुणेरी पंडितांच्या पगड्या सुद्धा लोकमान्यांच्या विद्वत्तेवर झुलल्या. सामान्यही शरण आले, अतिसामान्यांनी सुद्धा अत्यंत विनम्र भावानं टिळकांना वंदन केलं. महापुरुषाचं, महात्म्याचं हे सामर्थ्य असतं. असं अलौकिक सामर्थ्य हे लोकमान्यांनी प्रगट केलेलं आहे. ज्याला इतिहासामध्ये तोड नाही असं अलौकिक व्यक्तिमत्व या मातीमध्ये आपण जिथे बसलेलो आहोत, या कर्मभूमीमध्ये होऊन गेले, याचा विचार करताना सुद्धा अंगावर रोमांच उभे राहतात. आपण किती कृतज्ञ असलं पाहिजे, आपल्या चित्तामधली भावना किती कृतार्थ असली पाहिजे की ज्या महात्म्यानं असा नवा म्हणून नवा इतिहास या मातीमध्ये घडवला, त्या मातीत आपला जन्म झालाय. ती माती लोकमान्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. कोणत्याही अलौकिक व्यक्तिमत्वाचं चरित्र पाहत असताना जोपर्यंत आपण आपल्या विचारांनी, मनानी, बुद्धीनं आणि भावनेनं त्या कालखंडामध्ये जात नाही, तोपर्यंत त्या महात्म्याचं चरित्र उलगडत नाही. त्या कालखंडामधली राजकीय आर्थिक पार्श्वभूमी आपल्या जोपर्यंत लक्षात येत नाही, तोपर्यंत त्या महात्म्याचं चरित्र उलगडत नाही. कोणत्या प्रतिकूल कालखंडामध्ये त्या थोर महात्म्याला झुंजावं लागलं हे जोपर्यंत आपल्याला उलगडत नाही, तोपर्यंत त्या चरित्राची उंची सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. भगवंताची कृपा अशी की लोकमान्यानं अशी बुद्धिमत्ता अलौकिक दिलेली होती. आपल्याला सांगू, वॉरन हेस्टिंग ज्या वेळेला इथे भारतामध्ये होता, त्यावेळेला त्यांनी आपल्या काही आठवणी लिहून ठेवल्या, आणि त्यातल्या एका आठवणीमध्ये वॉरन हेस्टिंग्सने असं लिहून ठेवलेलं आहे. किती त्याला मनामध्ये, चित्तामध्ये उन्माद असेल, आपण आपल्या मनाशी फक्त कल्पना करा. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की या भारतामधला अत्यंत बुद्धिमान मनुष्य कोण? या भारतामधल्या माणसाची बुद्धिमत्ता अशी आहे, वॉरन हेस्टिंगचे बोल आहेत, तो असं लिहितो की आम्ही आमच्या राजवाड्यामध्ये जी कुत्री आणि मांजरं पाळलेली आहेत, या कुत्र्या मांजरांची बुद्धिमत्ता सुद्धा भारतामधल्या अत्यंत बुद्धिमान माणसापेक्षा अधिक आहे. हे वॉरन हेस्टिंगचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. पुढे हेच चित्र पालटलं. ईस्ट इंडिया कंपनी गेली, मागं पडलं, सगळंच चित्र पालटलं. आणि ज्या वेळेला स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला, त्यावेळेला हेच ब्रिटिश काय म्हणायला लागले आपल्याला सांगतो की जगामध्ये
सर्वोच्च बुद्ध्यांक जर कुणाचा असेल तर ती केवळ 2 व्यक्तिमत्व आहेत असं ब्रिटिश तज्ज्ञ म्हणत असत. आणि ती 2 नावं म्हणजे एक बंगालमधले स्वामी विवेकानंद आणि दुसरे पुण्याचे लोकमान्य टिळक. हे ब्रिटिशांनी मान्य केलेलं आहे. ब्रिटिशांच्या नोंदीमध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. इतकी अलौकिक बुद्धिमत्ता स्वतः लोकमान्यांनी प्रगट केलेली होती. पुण्यामधल्या 2 व्यक्तींच्या बद्दल असं म्हटलं जातं की ती व्यक्तिमत्व म्हणे इथे कुजबुजत असत पुण्यात, आणि त्यांचा आवाज लंडनच्या पार्लमेंट पर्यंत ऐकू जायचा. त्यातले एक आहेत नाना फडणवीस आणि दुसरे आहेत लोकमान्य टिळक. इतकी अलौकिक बुद्धिमत्ता ज्यांनी धारण केलेली होती त्या लोकमान्यांच्या बाबतीत राधाकृष्णननी फार सुंदर वचन बोलले. अतिशय सुंदर वचन आहे. राधाकृष्णनने असं एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे लोकमान्यांच्या बद्दल. राधाकृष्णन असं म्हणतात, ही वॉज बाय नेचर ए स्कॉलर, बाय नेसेसिटी अ पॉलिटिशियन. जन्मजात हा प्रकांड पंडितच होता. राष्ट्राला गरज भासली म्हणून लोकमान्य राजकारणी झाले, नाहीतर कदाचित झालेही नसते. कारण त्यांनी सांगितलं तर स्वातंत्र्याचा लढा संपला म्हणजे हातात खडू घेईन आणि फळ्यावर गणित शिकवीन विद्यार्थ्यांना. ज्या कालखंडामध्ये लोकमान्यांचं कार्य प्रवर्तित झालं तो कालखंड मोठा अवघड आहे. कारण लोकमान्यांचा जन्म झाला आणि वर्षभरामध्ये स्वातंत्र्य लढ्याला प्रारंभ झाला. 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात काही फारसा उठाव झालाच नाही. अगोदर जो झालेला होता तो वासुदेव बळवंत फडक्यांच्या रूपाने झालेला होता, आणि पुढे मात्र असा उठाव दक्षिणेकडे फारसा झाला नाही. आपण 1857चा जर इतिहास काढून पाहिलात आपल्या असं लक्षात येईल 1/6 भारत सुद्धा लढलेला नाहीये स्वातंत्र्य लढ्यामध्ये. दुर्दैव आहे आपलं. उत्तरेकडे जास्ती उठाव झाला, माणसं इरेसरीने झुंजली, लढली, पण 1.5 वर्षामध्ये सगळं सामसूम होऊन गेलं. त्यावेळेला लोकमान्य वर्ष 2 वर्षांचे होते. आणि मग राणीचा जाहीरनामा आला आणि आपल्या सर्व सत्तेचा अत्यंत धूर्त वरवंटा ब्रिटिशांनी आपल्यावर फिरवला. त्याच्यामध्ये राजकीय कारणं होती, आर्थिक कारणं होती, सामाजिक होती, धार्मिक होती, शैक्षणिक होती. पण ब्रिटिशांचं आक्रमण हे पूर्वीच्या आक्रमणापेक्षा वेगळं होतं. पूर्वीचे आक्रमक आपल्याला आपल्या बरोबरीचे वाटले किंवा आपल्यापेक्षा कमी तरी वाटले. ब्रिटिशांचं आक्रमण झाल्यानंतर अनेकांना असं भावलं मनाला, अरे अनेक विद्यांच्या बाबतीत हे आपल्यापेक्षा सरस आहे. बंगालमध्ये तर प्रारंभी अशी धारणा झालेली होती. रवींद्रनाथ टागोरांचे वडील असोत नाहीतर राजा राममोहन रॉय असत, यांची धारणाच मुळामध्ये अशी झालेली होती की ब्रिटिश म्हणजे साक्षात देवदूत आहेत. हा भ्रम मोडायला फारसा कालखंड जावा लागला. काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये बंगाली बाबूंच्या असं लक्षात आलं, ज्यांना आपण देवदूत मानतो ते कदाचित सैतानाची भूत सुद्धा आहेत. कारण त्याचा पहिला चटका राजाराम मोहन रॉयना बसलेला होता, अत्यंत प्रखर चटका. बंगालमध्ये त्या कालखंडामध्ये प्रथा अशी असे की कलेक्टर जर नगर दर्शनाला निघाला तर जिल्हाधिकाऱ्याला प्रत्येकाने दंडवत घालायचं. एकदा राजा राममोहन रॉयच गेलेले असताना खेड्यामध्ये जिल्हाधिकारी नेमके आले, आणि ते आल्यानंतर गंमत अशी झाली, हा जिल्हाधिकारी आहे हे माहितीच नव्हतं राजा राममोहन रॉय. पालखीमध्ये बसून जिल्हाधिकारी आलेले होते, आणि ज्या वेळेला राजा राममोहन रॉयनी त्यांना नमस्कार केला नाही त्यावेळेला त्यांनी आज्ञा अशी दिलेली होती, या उन्मत्त माणसाच्या पाठीवर 50 फटके मारा. त्यावेळेला राजा राममोहन रॉयनं पकडण्यात आलं आणि त्यांच्या पाठीवर फटकेही बसणार होते. पण आपलं भाग्य असं की कुणीतरी त्यांना ओळखणारा आला. त्यांनी मध्यस्थी केली, थांबवलं त्यांना आणि सांगितलं, असा आतताई प्रकार करू नका. ज्याला आपण शिक्षा सांगता आहात तो एक अलौकिक प्रतिभेचा महात्मा आहे. आणि त्या शिक्षेमधून राजा राममोहन रॉय सुटले. एकदा आपली राजकीय सत्ता प्रबळ झाली, दृढमूल झाली, ब्रिटिशांच्या लक्षात आलं, त्यावेळेला सगळा पैसा भारतामधला हा आपल्या कार्यासाठी कसा खर्ची पाडायचा, किंबहुना त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करायचा, हेच धोरण ब्रिटिशांनी अवलंबलेलं होतं. इथे आगगाडी सुरू झाली, अग्निरथ धावायला लागले, रेल्वे धावायला लागल्या, पण त्याच्यासाठी जास्तीत जास्त पैसा हा ब्रिटिशांनी कसा खर्च केला हे अर्थशास्त्राचं गणित मांडताना पुढे लोकमान्यांनी उलगडून दाखवले. आणि एका लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं,
तुमच्या आमच्या यातायातीचा घोळ चुकावा म्हणून ब्रिटिशांनी रेल्वे निर्माण केलेली नाही. या भ्रमामध्ये राहू नका. त्यांना त्यांचं सैन्य सुलभपणे एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये नेता यावं म्हणून ब्रिटिशांनी इथे रेल्वेची लाईन टाकलेली आहे. याची जाणीव आपल्या जनता जनार्दनाला प्रथम जर कोणी करून दिलेली असेल तर ती लोकमान्यांनी करून दिली. त्यावेळेला इतकी संपत्ती या भारतामधून, जरी भारत देश दरिद्री झाला असं आपण म्हणत होतो, तरी सुद्धा इतकी संपत्ती ब्रिटिशांनी इथून नेली. पुढे लोकमान्यांनी त्याचं गणित मांडले. संस्थानं खालसा करावी आणि खालसा केलेल्या संस्थानामधून जेवढं उत्पन्न आपल्याला मिळवता यावं तेवढं ब्रिटिशांनी मिळवावं. का? त्या संस्थानाच्या रक्षणासाठी आपली फौज ते ठेवत असत आणि माणसं शरण यायची, इलाजच नव्हता. तुमच्या रक्षणासाठी आमचं सैन्य आहे, तेव्हा त्याचा खर्च म्हणून आम्हाला पैसे द्या असं म्हणून जेवढं म्हणून संस्थानातून उपटता येईल तेवढं ब्रिटिशांनी लुटून नेलं, फस्त करून टाकलं. पुढे लोकमान्यांनी एक हिशेब मांडला. आपल्याला आश्चर्याने थक्क व्हायला होतं. लोकमान्य असं म्हणतात 19व्या शतकाच्या शेवटपर्यंत म्हणजे साधारण 30 वर्षामध्ये ब्रिटिशांनी भारतामधून किती नेलं असेल याचं आर्थिक गणित लोकमान्यांनी मांडले. आपल्याला ऐकून धक्का बसेल. त्यांनी नोंद अशी केली एका लेखामध्ये, भारतामधून ब्रिटिशांनी गेल्या 30 वर्षामध्ये 90 कोटी पाऊंड नेलेले आहेत. रुपये म्हणत नाहीये मी, 90 कोटी पाऊंड. आपल्या मनाशी कल्पना करा, सगळं धुवून फस्त केलं. म्हणून शेले नावाचा एक प्रख्यात फ्रेंच टीकाकार होऊन गेला, राजकारण तज्ञ होता. त्यांनी असं अतिशय सुंदर एक वाक्य लिहिले. तो म्हणतो, ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असं लोक म्हणतात, पण ब्रिटिश साम्राज्याचा सगळा डोलारा एका स्तंभावर उभा आहे. कोणत्या? त्या स्तंभाचं नाव आहे भारत. असे उद्गार आहेत त्याचे. आज हा खांब काढा, सूर्य केव्हाच मावळेल, असे उद्गार त्या शेलेनं काढून ठेवलेले. आपल्या मनाशी कल्पना करा, काय विलक्षण घडला इतिहास घडला असेल त्या कालखंडात. आणि या सगळ्याची जाणीव लोकमान्यांना होती. म्हणून लोकमान्यांनी इतक्या सावधपणे, इतक्या सजगपणे, इतक्या विचक्षणपणे झगडा दिलेला आहे की त्याला तोड नाही. ब्रिटिश काय आहेत हे त्यांनी बरोबर ओळखलेलं होतं, त्यांनी बरोबर झोखलेलं होतं. आणि म्हणून ब्रिटिशांचे सुद्धा हुशार जे लोक होते ते म्हणत असत, लोकमान्य टिळकांना आमच्या सत्तेमधली शबलस्थानं बरोबर कळतात, बाकी कोणाला भले न कळू दे, लोकमान्यांना ती बरोबर कळलेली आहेत. असे उद्गार स्वतः ब्रिटिश राजसत्तेमधले राजधुरंधर काढत असत. सत्ता दृढमूल झाली आणि सगळ्या भारतवर्षाला ब्रिटिशांनी पिळून काढलं. हे पिळून काढत असताना जेवढा महसूल मिळेल तेवढा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. जेथे आणि जित यांच्यामध्ये जे नातं होतं ते आपोआप ब्रिटिश आणि एतद्देशी यांच्यामध्ये निर्माण झालं. आपल्याकडे नेहमी तुच्छतेनंच पाहिलं जात असं. क्षुद्र माणसे यांच्याकडे काय पाहायचं, यांच्यात काय सामर्थ्य आहे, आपण यांना जिंकलेलं आहे, आम्ही जेथे आहोत तुम्ही जिथं आहात, तेव्हा आम्ही सांगतो तसं तुम्हाला वागलं पाहिजे. पण ही चीड एतद्देशीयांमधली, भारतीयांच्या मधली कुठेतरी उफाळून येत असते. ठाण्याच्या परिसरामध्ये म्हणे महसूल गोळा करणारा जो कलेक्टर होता त्याचं आडनाव हंटर असं होतं. त्या हंटरला म्हणे एकदा काही स्वातंत्र्यप्रेमींनी रस्त्यात बेदम मारलेला होता. अगदीच काही मेलेली मरगळलेली माणसं नव्हती आमची. कुठेतरी एखादी सिंह गर्जना, कुठेतरी एखादी वाघाची गर्जना होत असे, नाही असं नाही. पण एकूण सगळा देश आता उदासीन झालेला होता. पूर्वीच्या कालखंडामध्ये असं होतं की शेतकऱ्याचं जेवढं उत्पन्न होईल त्या प्रमाणामध्ये त्याला महसूल भरावा लागत असे. ब्रिटिशांनी आता असं करून टाकलं की जमीन त्याची पहिल्यांदा तपासायची, धारा नक्की करायचा, मग पाऊस पडो किंवा न पडो, तू जगलास काय किंवा मेलास काय, तुला प्रतिवर्षी एवढा सारा सरकार जमा करावाच लागेल, असा नियम ब्रिटिशांनी केला. त्याच्यामुळे एखादा वर्ष पाऊस पडला नाही, दुष्काळ झाला. आणि लोकमान्य टिळक ज्या वेळेला शिक्षण घेत होते त्यावेळेला भयानक दुष्काळ या देशामध्ये झालाच. त्यावेळेला ते शेतकऱ्यांना ब्रिटिश एवढंच सांगत असत, तू जगलास काय किंवा मेलास काय, तुझा जो धारा ठरवून दिलेला आहे तेवढा सारा तू भरला पाहिजे सरकारमध्ये आण. त्याच्यामुळे एखादं वर्ष दुष्काळ पडला की शेतकऱ्याला उत्पन्न होत नसे. आता उत्पन्न होत नाही, सारा तर भरायचंय, महसूल तर भरला पाहिजे, काय करायचं म्हणून दुर्दैवानं तो सावकाराला शरण जायचा. सावकाराला शरण गेला की त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा जो असायचा तो वाढतच जायचा, तो कधी कमी होत नसे. आणि कमी न झाल्यामुळे हळूहळू आमचा शेतकरी मरत गेला.
85% जनता जी शेतीवर अवलंबून होती ती इतकी दारिद्र्यामध्ये लोटली गेली आणि त्याचं सोयरसूतक सुद्धा या ब्रिटिश सरकारला नव्हतं. आणि हे लोकमान्यांनी पुढे याची देही याची डोळा पाहिलं. त्याला इतकी त्यांनी उकल केलेली आहे केसरीच्या अग्रलेखामध्ये की एक एक अग्रलेख वाचण्यासारखा आहे. बरं, इंग्रजी शिक्षण आपल्याकडे आलं त्यावेळेला नेतृत्व करणारा ब्राह्मण वर्ग अगोदर पराभूत झालेला होता आणि त्या ब्राह्मणांमध्ये 3 वर्ग पडलेले होते. एक होता वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करणारा, कारण लॉर्ड बेंटिंगच्या कालखंडामध्ये मेकॉलेचं मिनिट आलं 1835ला आपल्याला ज्ञात आहे. आणि मेकॉलेचं मिनिट आल्यानंतर सगळ्या शिक्षणाचं माध्यम कोणतं ठरलं? संस्कृत मागे पडलं, प्रादेशिक भाषाही मागे पडल्या आणि सगळ्यांच्या डोक्यावर आंग्ल भाषा प्रस्थापित झाली. त्यावेळेला आपल्या नेतृत्वाचे जे 3 गट पडलेले होते ते सगळे उपेक्षित ठरले. एक जे वैदिक वाङ्मयाचा सखोल अभ्यास करत होते त्यांच्यावर तर दारिद्र्याची कुऱ्हाडच कोसळली, कारण राजाश्रयच गेला. संस्थानांनी त्यांना आश्रय द्यायचंच बंद केलं. त्यांच्याकडचाच पैसा कमी झाला आणि तेच जर ब्रिटिश सरकारचे गुलाम झाले तर वैदिक वाङ्मयाला कोणी प्रोत्साहन द्यायचं? म्हणून परंपरेनं जो वैदिक वाङ्मयाचा अभ्यास चालत आलेला होता तो पूर्ण मोडला. दुसरी, ज्यांची उपजीविका उपाध्यायगिरीवर होती त्यांचं समाजामधलं स्थान पूर्ण ढासळलं आणि भटभिक्षुक म्हणून ते उपेक्षित झाले. तिसरा जो प्रकार होता ती मात्र माणसं थोडी दूरदृष्टीची निघाली. आंग्ल भाषा त्यांनी तातडीनं आत्मसात केली. त्यांना नोकरी मिळायला कुठेही अडचण आली नाही आणि ब्रिटिशांना अशी माणसं हवीच होती, लवकर या, कारण आमचं सगळं प्रशासन या देशामध्ये जर राबवायचं असेल तर सगळी माणसं आम्हाला इंग्लंडमधून आणता येणार नाहीत, एतद देशी यांची मदत घ्यावीच लागेल. पण हे करत असताना पील कमिशनला आपल्याला माहिती आहे इतके अन्यायकारक कायदे त्यांनी आपल्यावर लादलेले होते. आर्म्स ऍक्ट आला स्वातंत्र्याचा लढा झाल्यानंतर आणि त्यावेळेला पहिल्यांदा सगळ्या भारतीयांना निशस्त्र करून टाकलं. एकही शस्त्र तुम्हाला तुमच्याकडे ठेवता येणार. भीती वाटत होती ब्रिटिश सरकारला, न जाणो पुन्हा 1857ची पुनरावृत्ती व्हावी. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आपल्याला माहिती आहे आणि इतिहासात ते घडलेलं आहे. म्हणून ब्रिटिश सरकार विशेष सजग होतं आणि त्यांच्या मनामध्ये असं होतं की पुन्हा हे घडता कामा नये. म्हणून कुणीही आपल्याकडे शस्त्र ठेवायचं नाही, शस्त्र धारण करायचं नाही, असं अतिशय आग्रहाने ब्रिटिश सरकारने प्रतिपादन केलेलं होतं. त्याचा परिणाम म्हणून आर्म्स ऍक्ट आला. कोणाच्याही हातामध्ये शस्त्र राहिलं नाही. ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही तो लढणार कसा, अशी समस्या होती. आता आंग्ल भाषेचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मेकॉलेनी असं सांगितलेलं होतं, मेकॉलेची तर फारच बढाई होती. मेकॉलेनी आपल्या आठवणीमध्ये लिहिले, अरबी भाषेचा मला परिचय नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन संस्कृत भाषेमधलं एकही ग्रंथच काय पण एक अक्षर सुद्धा मी वाचलेलं नाहीये. हे मेकॉलेनी आपल्या आठवणीत लिहून ठेवले आणि तरी सुद्धा पुढे त्याची दर्पोक्ती अशी आहे की समग्र संस्कृत वाङ्मयामध्ये जेवढं ज्ञान भरलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान आमचा पब्लिक स्कूलमध्ये जाणारा जो विद्यार्थी असतो त्याच्या दप्तरात असतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की व्यवहारामध्ये उपयोगी पडणारे जेवढं ज्ञान आहे तेवढं आंग्ल भाषेच्या माध्यमातून आम्ही देणार. आणि म्हणून मराठी भाषेचा शिवाजी तळमळीनं बोलून गेलेला आहे. चिपळूणकरांनी इतके सुंदर अग्रलेख काही काही लिहिलेले आहेत, इतके सुंदर विचार मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य अतिशय मार्मिक लिहिले. त्यांनी असं लिहिलेलं आहे की आजपर्यंत शिक्षण आणि नीतिमत्ता यांचा अन्योन्य संबंध होता. आंग्ल भाषेचं माध्यम आल्यानंतर हा संबंध तुटला, असं त्यांनी लिहिलेलं आहे. ज्याला भौतिक काही येतं, ज्याला भौतिक शास्त्र अवगत आहे, त्याच्याजवळ नीतिमत्ता शून्य असली तरी तो शिक्षक होऊ शकतो. हे आमच्या देशाचं लांछनास्पद दुर्दैव आहे, असं विष्णू शास्त्रींनी लिहून ठेवलेलं आहे. आणि हे घडलेलं आहे आपल्या देशामध्ये. विष्णू शास्त्रींनी तळमळून लिहिलेलं आहे की अरे, या क्षेत्रामध्ये जी माणसं येतील ती केवळ नीतिसंपन्न असू दे, ज्यांच्या व्यक्तिमत्वाला चारित्र्याचं उत्तमातलं उत्तम अधिष्ठान आहे, अशी माणसे शिक्षण क्षेत्रामध्ये यावीत, अशी माझी अपेक्षा आहे. तळमळून लिहिलेलं आहे. पण ते घडलं नाही. पहिला संबंध तुटला. शिक्षण देणं, लौकिक शिक्षण आणि नीतिमत्ता याचा काही संबंध असतो असं वाटलंच नाही ब्रिटिशांना. ब्रिटिश म्हणाले त्यांनी जाऊन शिकवणं एवढंच आहे, आणखीन काय वेगळं करायचं. आणि त्याच्यामुळे प्राच्य विद्या या आपोआप मागे पडल्या. पुढे लोकमान्य गमतीनं म्हणालेले होते एकदा की पूर्वी म्हणे आमचे वेद
हे दैत्यांनी पळवले, म्हणून भगवंताला अवतार धारण करून ते वेद परत आणावे लागले. पण लोकमान्य म्हणाले, आधुनिक काळात गंमत अशी आहे की जर्मन लोकांच्या रूपानं जे दैत्य आले त्यांनी मात्र आमचे वेद राजरोस भाषांतर करून पळवले, आणि तुम्ही काय करता आहात असा प्रश्न आपल्या देशातल्या लोकांना त्यांनी विचारलेला होता. अरे, त्यांना संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास करावा असं वाटतं, तुम्हाला वाटत नाही? वेद विद्येची सगळी परंपरा तिकडे जतन केली जाते, तुम्हाला जतन करावीशी वाटत नाही? असे प्रश्न लोकमान्यांनी विचारलेले आहेत. आता आंग्ल भाषा आल्यानंतर अगोदरच आपला समाज पोखरलेला, भेदरलेला, घाबरलेला, तुटलेला असा सगळा होता, आणि त्याच्यामध्ये इतिहास लिहिला कोणी तर ब्रिटिश इतिहासकारांनी. त्याचा पगडा अजूनही आपल्या समाजामधले जे तथाकथित आपण सुशिक्षित म्हणतो किंवा सुसंस्कृत म्हणतो, सभ्य म्हणतो, उच्च विद्याविभूषित म्हणतो, यांच्यावर प्रचंड प्रमाणात आहे. आजही महाराष्ट्रात कुठेही प्रश्न विचारा, पेशवाई कुणी बुडवली? ब्राह्मणांनी बुडवली असं सांगितलं जातं. याचं एकच उत्तर आहे, वस्तुतः पेशवाई बुडवली कुणी? ब्रिटिशांनी बुडवली. उघड आहे, पेशवे झाले नसते कदाचित तर पुढे 150 वर्ष सुद्धा मराठ्यांचं राज्य चाललं नसतं, इतकं दुर्दैव ओढवलेलं होतं त्यावेळेला. पण पेशवे कर्तबगार पहिले काहीतरी निघाले, आणि त्या बाळाजी विश्वनाथ निघाले, थोरले बाजीराव निघाले, थोरले माधवराव पेशवे निघाले, आणि त्याच्यामुळे पुढे मराठेशाही काहीतरी कालखंड चालू राहिली. ब्रिटिशांचे अंदाज चुकत नसतात, कारण सर्व परिस्थितीचं यथायोग्य विश्लेषण करून ते निर्णय घेत असत. ब्रिटिशांचा स्वभाव विश्लेषणात्मक आणि भारतीयाचा स्वभाव संश्लेषणात्मक. फरक आहे दोघात. शेवटी ज्या वेळेला मराठेशाही बुडवली त्यावेळेला दुसऱ्या बाजीरावाला पेन्शन द्यायचा विषय निघाला. त्यावेळेला एल्फिस्टननी सगळा अभ्यास केला, कोणता पेशवा किती वर्ष जगलाय त्याच्या नोंदी आहेत, अतिशय रंजक नोंदी आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी आपल्या सरकारला कळवलं, खुशाल पेन्शन द्या, पेशवे कधीच जास्ती जगत नाहीत, भरपूर पेन्शन द्या. आणि सगळे तसेच गेले, 40-42 फार तर, त्याच्यापेक्षा मग सगळे खालीच. थोरले माधवराव काय 28, सवाई माधवराव काय 23, थोरले बाजीराव काय 40, सगळी अशीच आहेत अल्पायुषी. म्हणून शेवटच्या दुसऱ्या बाजीरावाला पेन्शन द्या म्हणून त्या एल्फिस्टननी लिहून कळवलं. त्यांनी ब्रिटिशांची खोड मोडली, 80 वर्ष जगला, 1980 वर्ष. भरपूर पेन्शन खाल्लं, ब्रिटिशांचं सोडलं नाही. युग असतात इतिहासामधले. पण टिळकांनी याची जाणीव करून दिली की अरे, स्वराज्य जे बुडलं ते ब्रिटिशांच्यामुळे बुडलं, याचं भान भारतीयानं तुम्ही ठेवा. मराठी माणसा हे समजावून घ्यायचं लिहिलेलं आहे लोकमान्य. आता त्यावेळेला शैक्षणिक अशी दुरावस्था झालेली, शिक्षणाचे धिंडवडे असे निघालेले, सगळ्याच गोष्टी वाईट घडलेल्या होत्या असं मात्र समजू नका. कारण टिळकांनी ब्रिटिश राज्यातून, ब्रिटिश साम्राज्यामधून आम्हाला काय मिळालं असा एक अग्रलेख लिहिलाय. आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांचं अनुशासन, ब्रिटिशांची शिस्त, ब्रिटिशांचा करडेपणा, ब्रिटिशांची काही अंशी असलेली न्यायप्रियता, म्हणजे दुसऱ्यांच्या बाबतीत, असं लिहिले लोकमान्यांनी. असे काही जे गुण आहेत ते त्यांनी मांडलेले होते. म्हणून मग इथे किती अन्याय करणारा मनुष्य असो, मग ते लोकमान्यांनी लिहिलेले, विवेकानंदांनी लिहिलेले. लोकमान्य म्हणतात इथे तुमचा सैनिक येतो, वाटेल ते अत्याचार आमच्यावर करतात, आणि पुन्हा ब्रिटिश सरकार कृपावंत होऊन पेन्शन देऊन त्यांना सुखरूप मायदेशी परत पाठवतं. हा या विश्वातला पुढचा चमत्कारच नव्हे काय, असे उद्गार त्यांनी एका अग्रलेखामध्ये काढलेले. आणि खरोखर अशी परिस्थिती होती, म्हणजे आर्थिक दृष्टीनं आपण डबघाईला आलेलो, कारण लहान उद्योगधंदे सगळे पार बुडलेले होते, खलास झालेले होते. राजकीय दृष्ट्या पराभव, आर्थिक दृष्ट्या पराभव, आणि सामाजिक दृष्ट्या पराभव झालेला, शास्त्रांच्या दृष्टीनं पराभव झालेला. आणि तुटलेल्या समाजामध्ये मेकॉलनी जसं म्हटलं, रंगानं भारतीयच, रक्तानंही भारतीयच, पण ज्यांची अभिरुची ब्रिटिश असेल असा मला एक वेगळा वर्ग या समाजात निर्माण करायचा आहे. त्याला स्वतःला कल्पना नसेल इतकं प्रचंड यश मेकॉलेला मिळालं. आज सुद्धा तसंच आहे. आपल्याला वाटतं ज्याला इंग्रजी भाषा येते तो उच्च विद्याविभूषित, तो सुसंस्कृत. मी बाहेर व्याख्यानाला गेलो की मला विचारतात काय लौकिक शिक्षण वगैरे झाले की नाही.
हा असा पोशाख करणारा लौकिक शिक्षणाला नालायक असंच गृहीत धरतात. आणि पीएचडी झालंय म्हटलं की भोवळ येते त्यांना. मग दोन अर्थाने इतका कसा एकतर शिकला असे कपडे घालून, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की पीएचडी घालून प्रवचन काय करतो, वाया गेला. आता मी स्वतः आंग्ल भाषा शिकवतो महाविद्यालयामध्ये, पण असा पोशाख घालून ती शिकवता येते याचा विश्वास अजूनही बसत नाही काही मंडळींचा. तात्पर्य त्याचं असं आहे की आंग्ल भाषेचा पगडा ज्यांच्या मनावर, चित्तावर, बुद्धीवर प्रचंड होता, असा एक फार मोठा वर्ग अगोदरच आपल्या तुटलेल्या समाजामधून दूर फेकला गेला. ते स्वतःला वेगळे समजायला लागले. इंग्रजी बोलणं हा अभिमानाचा विषय झाला. तो आज सुद्धा तसाच आहे. म्हणून विवेकानंदांचं एक वचन मला फार आठवतं. कालखंड सारखाच आहे जवळजवळ. विवेकानंद म्हणालेले होते, आंग्ल भाषा शिकायला आमचा मुलगा शाळेत गेला की एका आठवड्यात म्हणायला लागतो माझा बाप मूर्ख आहे, 2 आठवड्यात म्हणायला लागतो माझे आजोबा भंपक होते, वर्षभरात म्हणतो तो माझ्या घराण्यात सगळे वेडे होते, शहाणा फक्त मी, कारण मी आंग्ल भाषा शिकलो. हे विवेकानंदांचं वचन. इतकी प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे मनाने पराभूत, बुद्धीनं पराभूत, आपल्या वैभवानं पराभूत, ऐश्वर्यानं पराभूत, सर्व दृष्टीनं आम्ही पराभूत झालोय. आणि अशा वेळेला याच मातीतून एक महात्मा असा उभा राहिला, एक महात्मा असा निर्माण झाला की ज्याच्या सिंहगर्जनेनं ब्रिटिश साम्राज्य सुद्धा डळमळलं, ज्याच्या बुद्धिवैभवानं ब्रिटिश साम्राज्य सुद्धा दिपून गेलं, ज्याच्या बुद्धिवैभवानं त्याचा मेंदू आपल्याला अभ्यासाला मिळायला हवं असं ब्रिटिशांना वाटलं. असं अलौकिक सामर्थ्य प्रगट करणारा एक महात्मा या मातीत निर्माण झाला. आपल्याला माहिती आहे की लोकमान्यांचं सगळं घराणं हे कोकणातून देशावर आलेलं आहे. बहुतेक मंडळी तशीच आलेली आहेत म्हणा, काय फारसा फरक नाही. पण कोकणामध्ये आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य असं आहे की पश्चिम महाराष्ट्राने आम्हाला बुद्धिवादी राजकारणी दिले आणि पूर्वेकडच्या महाराष्ट्राने आम्हाला संत दिले. मातीचा गुण असतो तसा. मग अनेक उत्तमातली उत्तम बुद्धिवान कुटुंब ही कोकणामध्ये नांदली आणि उदयाला सुद्धा आले. तसं टिळकांचं घराणं आपल्याला माहिती आहे की दापोली जवळ चिखली नावाचं गाव, दक्षिणेला 8 मैल अंतरावर असलेलं गाव, त्याच्यामध्ये टिळकांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज पण अनेक ठिकाणी अगोदर हिंडून आले. ते अनेक ठिकाणी म्हणजे तळ कोकणामधल्या प्रधान सगळ्या गावांमध्ये जाऊन आलेले होते. आता त्यांचा जो पूर्वज होता त्याचं नाव होतं केशव. 9 पिढ्यांचा इतिहास. जो मूळ पुरुष आहे त्याचं नाव आहे केशव. केशव का तर टिळकांचं कुलदैवत ते, आणि त्याच्यामुळे नाव केशव. आद्य पुरुषाचं लक्ष्मी केशव कुलदैवत ना, म्हणून केशव. ते केशवांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं दामोदर. त्याला दादाजी असं म्हणत असे. त्या दामोदराच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं कृष्णाजी. त्या कृष्णाजीच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं पुन्हा केशव. केशवाच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव पुन्हा होतं कृष्णाजी. कृष्णाजीच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव पुन्हा होतं केशव. केशवाच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं रामचंद्र. रामचंद्राच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं गंगाधर. गंगाधराच्या जो पोटी पुत्र जन्माला आला, ज्यांनी भारत मातेचे पांग फेडले, तो केशव उर्फ बाल गंगाधर टिळक. 9 पिढ्यांचा इतिहास आहे. शेवटच्या दिवशी घडघडा म्हणून दाखवा नाव. आपला अलिखित करार आहे. जे ऐकावं ते चित्तात बुद्धीत साठवावं. आणि म्हणून 9 पिढ्यांचा इतिहास. ज्या वेळेला लोकमान्यांचे पणजोबा जन्माला आले, 1778चा कालखंड होता, त्यावेळेला अजून 40 वर्षाचं मराठी साम्राज्य राहिलेलं होतं. पण आता मोडकळीला आलेलं होतं, जीर्ण शीर्ण व्हायला लागलेलं होतं. आणि अशा वेळेला पणजोबांच्या पासून अनेक लोकांनी दापोली परिसरामध्ये टिळक कुटुंबियांपैकी अनेकांनी पाय रोवले. आणि त्यांच्या वंशामध्ये त्या केशवाचा मुलगा तो रामचंद्र जन्माला आला. त्या केशवरावांचे 2 विवाह झालेले होते. त्यातली थोरली जी पत्नी होती तिचं नाव होतं रखुमाई, आणि धाकटी जी पत्नी होती तिचं नाव होतं दुर्गाबाई. या दुर्गाबाईंच्या पोटी लोकमान्यांचे आजोबा जन्माला आले, म्हणजे रामचंद्रराव जन्माला आले. आणि त्यांना पुन्हा 3 पुत्र झाले. त्यातला रामचंद्ररावांचा थोरला मुलगा म्हणजे गंगाधर, दुसरा गोविंद, आणि तिसरी त्यांना कन्या झाली, तिचं नाव होतं द्वारका. अशी 3 अपत्य त्यांना झाली. आता यातला गंगाधर तर कर्तृत्वान निपजला, अतिशय चांगला निपजला.
पुढे तर भांडारकरांसारख्या मंडळींनी उद्गार काढलेले आहेत की गंगाधर शास्त्रींचं दुर्दैव असं, इतका हा सक्षम, इतका बुद्धिमान मनुष्य, पण त्याच्या गुणांचं चीज झालं नाही. पुण्यामध्ये जन्माला आले असते आणि अगोदरपासून काही घडलं असतं तर त्यांनी कीर्ती मिळवली असती. भांडारकर तर असं म्हणतात की जसे कृष्णशास्त्री आणि विष्णूशास्त्री ही जोडी गाजली, तशी गंगाधर शास्त्री आणि बाळशास्त्री जोडी गाजली असती, म्हणजे लोकमान्य. पण गंगाधर शास्त्रींना जे करता आलं नाही त्याच्या अनंत पट या बाळशास्त्रींनी निर्माण केलं. आता हे जे रामचंद्रराव होते, यांची पत्नी मृत्यू पावल्यानंतर चित्रकूटाच्या बाजूला ते निघून गेले आणि सगळा भार प्रपंचाचा गंगाधररावांच्या अंगावर आला. या गंगाधररावांनी तो समर्थपणे सांभाळला, शिक्षण घेतलं, शिक्षकाची नोकरी केली, अध्ययन अध्यापनाच्याच क्षेत्रामध्ये उतरले आणि त्यांचा पगार प्रारंभी किती होता त्याचं वर्णन आहे, 5 रुपये. मला वाटते आधुनिक पिढ्यांचा विश्वासच बसणार नाही. 5 रुपये. पुढे तो 10 झाला, त्याच्यानंतर 15 झाला, ते म्हणजे डेप्युटी इन्स्पेक्टर झाले शाळेचे. आणि पुढे मग इतका त्यांचा गौरव वाढला, कारण आर्थिक परिस्थिती बेत्याची सुधारली त्यांची, आणि त्यांना किती पगार दिला जातो, 25 रुपये. म्हणजे 25 रुपये म्हणजे सर्वोच्च असं त्या कालखंडामध्ये समजलं जात. असं माझ्या वडिलांना होता 9 रुपये पगार होता मोजून. मग वडील म्हणायचे 7 रुपयात 30 लोकांचं पोट भरायचं घरच्या, आणि 2 रुपये मी शिल्लक टाकायचो. पुन्हा काय कौतुक आहे. 25 रुपये पगार गंगाधर शास्त्रींना झालेला होता. आणि मग त्यांच्या पोटी, गंगाधर शास्त्रींच्या पोटी पहिल्या 3 कन्या जन्माला आल्या. त्यातली सगळ्यात जी थोरली आहे तिचं नाव आपल्याला कदाचित ज्ञात असेल, काशीबाई असं तिला म्हणत असत. आणि ती पुढे तिचा विवाह विद्वांसाशी झालेला होता, आणि तिच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो धोंडोपंत विद्वांस, आणि ते केसरीचे मॅनेजर झाले. आणि अतिशय प्रेम टिळकांच्यावर त्यांचं होतं, आणि टिळकांचं आपल्या पुतणेवर सुद्धा अतिशय. मग पुढे या काशीबाईंच्या पाठीवर आणखीन 2 मुले जन्माला आली, मुलीच होत्या दोन्ही. आणि मग मात्र त्या माऊलीला अतिशय वाईट वाटलं, आणि मग तिनं उपासनेला प्रारंभ केला. सूर्याची उपासना केली असं इतिहासात वर्णन केलेलं आहे. आणि सूर्याचं तेज घेतलेला हा मुलगा खरोखर जन्माला आला. सूर्याने जणू काही प्रसाद दिला असावा. आणि दिनांक 23 जुलै 1856 या दिवशी, म्हणजे शके 1778, आषाढ कृष्ण षष्ठी होती आणि वार सोमवार होता. त्या दिवशी सूर्योदयाच्या नंतर बाळ गंगाधर टिळकांचा जन्म झाला. दुर्दैव असं की टिळकांना मातृसौख्य काही फारसं लाभलं नाही. किती लाभलं असेल, टिळक 10 वर्षाचे असताना, म्हणजे 1866 साली त्यांची आई मृत्यू पावली. दुर्दैव. केवळ 10 वर्षांचं मातृसौख्य, मातृछत्र त्यांना लाभलेलं होतं. आणि पुढे 1872 मध्ये गंगाधर शास्त्री सुद्धा मृत्यू पावले. आणि त्याच्यामुळे टिळकांचा सगळा सांभाळ हा पुढे गोविंदरावांना, म्हणजे काकांना करावा लागला असं इतिहास सांगतो. पण टिळक ज्या वेळेला 5 वर्षांचे झाले त्यावेळेला त्यांचं शाळेत नाव घालण्यात आलं. आणि त्यावेळेला वर्णन असं आहे की शाळेत विद्यार्थ्यांना जेवढं येत असे त्याच्या अनंतपट या मुलाला अगोदरच येत होतं. म्हणजे निम्मा अमरकोश त्याच 5व्या वर्षी त्यांना पाठ होता. समासचक्र, निरूपण, गणित, पावकी, औटकी, काय सगळं जे असेल, पाढे, हे सगळे त्यांनी मुखोद्गत केलेले होते. आणि 5व्या वर्षी त्यांचं शाळेत नाव घातलं. आणि पुढे इतिहास आपल्याला असं सांगतो की इसवी सन 1864 मध्ये 8व्या वर्षी लोकमान्यांची मुंज झाली, पंचांगाला धरून झाली. 8व्या वर्षी मुंज करावी असे शास्त्र आहे, त्या शास्त्राप्रमाणे त्यांची मुंज झाली. आणि पुढे ते विद्यार्थी म्हणून दाखल झाले. विद्यार्थी दशेमधले त्यांच्या कथा सांगायला पाहिजेत असं नाही, आपल्या सगळ्यांना त्यात ज्ञात आहेत. एक तर फोलपट मी टाकलेली नाही, तेव्हा मी शिक्षा घेणार नाही. मुळामध्ये मी शेंगदाणे खाल्लेलेच नाहीत, तेव्हा फोलपटही मी टाकली नाही. त्याच्यामुळे शिक्षकाकडून छड्या घ्यायला त्यांनी नकार दिला. म्हणजे बाणेदारपणा त्यावेळेला त्यांनी प्रगट केला. एक उदाहरण आपल्याला माहिती आहे. दुसरं उदाहरण, त्यांनी संत शब्द कसा लिहिलेला होता. 3 प्रकारे लिहिला तर आपल्याला माहिती आहे. स वर अनुस्वार, न चा पाय मोडलेला, एकदा न त ला जोडलेला. त्यावेळेला म्हणे शिक्षकांनी 2 शब्द चुकीचे दिले, तेव्हा यांनी भांडण नेलं मुख्याध्यापकांच्यापर्यंत. लहानपणापासून भांडणाची सवयच. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लोकमान्य झुंजायचे कधीही थांबले नाही.
आणि म्हणून शेवटी मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना मान्य करावं लागलं, तिन्ही प्रकारे लिहिलेला शब्द तुझा बरोबर आहे. आणि ते म्हणाले हा का चूक आहे हे व्याकरण दृष्ट्या मला सिद्ध करून दाखवा. आणि मान्य करावं लागलं की लोकमान्यांनी बाळाने लिहिलेला शब्द यथायोग्य आहे. तिसरं उदाहरण आपल्याला माहिती आहे, संस्कृतमध्ये जशी लोकमान्यांना गती होती तशी संस्कृत भाषेमध्ये सुद्धा होती. त्यावेळेला वडील गंगाधर शास्त्री रघुवंश वाचत बसलेले होते आणि तो लोकमान्यांनी मागितला. लहान होते त्यावेळेला, बाळ होता. आणि त्यावेळेला गंगाधर शास्त्री म्हणाले मी तुला एक गणित घालतो आणि ते गणित जर सोडवशील तर मी तुला हा ग्रंथ देईन. अत्यंत अवघड गणित घाट. त्या कालखंडामध्ये असं एखादं अवघड आव्हान आपल्या मुलापुढे ठेवून मग त्याला बक्षीस मिळवायला लावत असत. सहजगत्या पोराच्या तोंडातून शब्द बाहेर पडला की काय वाटेल ते त्याला आणून द्यावा असा तो कालखंडच नव्हता मुळामध्ये. ते गणित अत्यंत अवघड होतं, पण या बाळनी ते सोडवलं. आणि त्यावेळेला गंगाधर शास्त्रींना अतिशय आनंद झाला आणि आपल्या मुलाला स्वतःची स्वाक्षरी करून त्यांनी तो ग्रंथ भेट दिला. अशा 3 कथा या अगदी लोकप्रिय आहेत, आपल्या सगळ्यांना त्या ज्ञात आहेत. पण त्यातला बोध असा आहे, एक तर त्यांची झुंजायची तयारी, न्यायावरची सत्यावरची त्यांची श्रद्धा, त्यांची चिकाटी, त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता, त्यांची निर्भीडता आणि निस्पृहपणा शेंगदाण्याच्या संदर्भातली, फोलपटाच्या संदर्भातली, ही अगदी लहान वयापासून प्रगट झाली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं लोकमान्यांच्या बाबतीत झालं. आणि ते झालं इतक्या मोठ्या अर्थाने की लहानपणी त्यांनी जे गुण प्रगट केलेले होते ते विकसित होत गेले आणि लोकमान्यांचं सामर्थ्य जनतेसमोर यायला फारसा वेळ लागला नाही. असं खरं तर अन्य काही लोकांच्याही बाबतीत घडत असे. लहानपणी असा बाणेदारपणा अनेक मुलं मला वाटते शाळांमध्ये प्रगट करत असतील किंवा करत असत असं म्हटलं तरी चालेल. पण ज्या वेळेला चरित्र नायक मोठा होतो त्यावेळेला त्याच्या लहानपणच्या कथांना सुद्धा आपोआप काही वेगळं वलय प्राप्त होतं पहा. तसं लोकमान्यांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. अन्य लोकांच्याही बाबतीत होत असेल, पण जोपर्यंत उत्तरार्धात असं काही विलक्षण घडत नाही तोपर्यंत लहानपणीच्या कथांना वलय प्राप्त होत नाहीत. लोकमान्य सगळ्याच कालखंडामध्ये स्वयंप्रज्ञेचे होते. त्यांच्या शिक्षकांनी नोंदी ज्या करून ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये असं आहे की यांनी आपल्या शेंडीला दोरी बांधून कधीही अभ्यास केला नाही, कधी नाही. म्हणजे रात्र रात्र जागायचं आणि घोकमपट्टी करायची असा अघोरीपणा लोकमान्यांनी कधीही केला नाही. विवेकानंद असं करत असत, आपल्याला नवल वाटेल, पण ते शेंडी नाही अगदी, पण पाय असा टांगायचे किंवा हात बांधून घ्यायचा. त्याच्यामुळे झोप आली तर जागे होत असत खडबडून. केव्हा? अगदी महाविद्यालयात गेल्यानंतर असा अभ्यास विवेकानंदांनी केलेला आहे. लोकमान्यांनी असा महाविद्यालयात काय प्राथमिक शाळेपासून कुठेही असा प्रयत्न केला. एक तर ते काय करत असत की जेवढा अचूक अभ्यास करायला पाहिजे, सार रूप काढावं ग्रंथामधलं आणि ते पचवावं असा अभ्यास लोकमान्य करत असत. अजिबात अभ्यास करू नये असंही करत नसत आणि शेंडीला दोरी बांधून अभ्यास करावा असंही करत नसत. जेवढा करायला पाहिजे तेवढा मोजका नेटका अचूक अभ्यास ते करत असत आणि प्रथम श्रेणी मिळवत असत. त्याच्यामुळे अनेकांना त्यांचा मत्सर वाटत असत. पुढे मग ज्यावेळेला मॅट्रिकची परीक्षा लोकमान्य पास झाले, उत्तीर्ण झाले, पुढे त्यांचा विवाह सुद्धा झाला. लवकर विवाह करत असत, आपल्याला माहिती आहे. 72ला मॅट्रिक झाले आणि त्यांचा विवाह झाला लोकमान्यांचा. तो विवाह ज्या वेळेला झाला त्यांची जी पत्नी होती ती कोकणातलीच होती, अर्थात बाळांच्याकडची. बाळ महाजन असं त्यांचं जोड आडनाव होता आणि माहेरचं आडनाव होतं तापीबाई. आणि सासरी ती मुलगी आल्यानंतर तिचं नाव सत्यभामाबाई झालं, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आता या दोघांनाही म्हणजे लोकमान्यांची आई निवर्तलेली होती आणि त्या मुलीला सुद्धा म्हणजे तापीबाईंची सुद्धा आई जिवंत नव्हती. असा काहीतरी तो विलक्षण योगायोग जुळून आला आणि दोघांच्याही माता नाही आहेत. विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाला आणि अगदी थोडक्या कालखंडामध्ये गंगाधर शास्त्री मृत्यू पावले. त्यांनी आपल्या घराची जितकी नेटकी व्यवस्था लावता येईल तितकी लावलेली होती. निस्पृह होते, तेही बाणेदार होते आणि आपल्या मुलावर त्यांनी उत्तमातले उत्तम संस्कार केलेले होते. आणि सगळ्यात त्यांचं मोठं देणं जर कोणतं होतं तर ते एक म्हणजे संस्कृतचं आणि दुसरं म्हणजे गणिताचं होतं. लहानपणी ते त्याला असं म्हणत असत की नवीन श्लोक मला तू ऐकवलास, एक पै तुला बक्षीस देईन. अलीकडचं पोर म्हणेल कशाला पै पाहिजे.
लोकमान्य टिळक पाठ करत असत. तो नवीन श्लोक म्हणून दाखवावा आणि न एक पुढची पै गंगाधर शास्त्रींनी आपल्या बाळाला द्यावी. गंगाधर शास्त्रींनी काही टिपणं केलीत. त्यांच्या धाकट्या भावानी गोविंदरावांनी काही टिपणं केलीत. त्याच्यामध्ये एक नोंद अशी गंमतशीर आहे की बाळला शेवटी आता थांब म्हणून सांगावं लागलं, नाहीतर महिन्याचं गणितच बसणार नाही अशी भीती गंगाधर शास्त्रींना गोविंदरावांना वाटायला लागली. नवीन श्लोक त्यांनी आत्मसात करून वडिलांकडून भराभरा खंडणी वसूल करायला प्रारंभ केला. इतका हा अत्यंत अलौकिक बुद्धिमत्ता धारण केलेला पुत्र ज्या वेळेला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले, लोकमान्य पुढे डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी नाव घातलं. डेक्कन कॉलेजमध्ये नाव घातलं आणि त्यांचा क्रम असाच होता, म्हणजे त्यात काही फार बदल केलेला नव्हता. त्यावेळेला त्यांची प्रकृती फारशी सुदृढ नव्हती, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्यांची उंचीही फारशी नव्हती. वामन मूर्तीच म्हणा ना, 5 फूट 5 फार तर 6 इंच एवढीच, 5.5 फुटापेक्षा कमीच होते लोकमान्य. असं इतिहासात आपल्याशी साधर्म्य असलेले काही वाचायला मिळालं की काही जणांना फार आनंद होतो. पण केवळ साधर्म्यामुळे त्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे गुण मात्र धारण करतात असं मात्र नाही. त्याच्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वकच प्रयत्न करावे लागतात. वामन मूर्ती होती, उंची कमी होती, लहानपणी कृष्ण होते तसे. म्हणून एफएचं पहिलं वर्ष लोकमान्यांनी आपल्याला माहिती आहे सगळं व्यायामाला दिलेलं होतं. क्वचित बसत असत वर्गामध्ये आणि विचारला रे का बसत नाही, तर मी नाहीच आहे बसणं परीक्षेला असं म्हणत असत. आणि खरोखरच परीक्षा पूर्ण दिलीच नाही. एका वर्षामध्ये प्रकृती धर्म आपला असा सांभाळला आणि शरीर असं टणक करून काढलं लोकमान्यांनी. ते पुढे सगळ्या झुंजीमध्ये, कारण लोकमान्यांच्यावर इतके आघात झालेत, त्यांचं चरित्र आपण गाणार आहोत पुढे, आणखीन ऐकायचंय आपल्याला. प्रचंड आघात झालेले, तुरुंगामध्ये वारंवार जावं लागले, कदान्न खावं लागलेलं आहे. आणि अशा वेळेला शरीर त्यांचं कशावर टिकलं असेल. या एका वर्षामध्ये त्यांनी जे कष्ट केले आणि व्यायामाने आपली प्रकृती जी उत्तमातली उत्तम करून टाकली, त्याचं बऱ्याच अंशी श्रेय त्या एका वर्षाकडे जातं. लोकमान्य परदेशी खेळ खेळले नाही, क्रिकेट कधी खेळले लोकमान्य अशी एकही नोंद सापडत नाही. त्यांचा सगळ्यात आवडीचा व्यायाम 2 प्रकारचा होता. पहिला म्हणजे सूर्य नमस्कार आणि जोर, दंड घालायचे, सुदृढ प्रकृती, खांदे बाहू घट्ट टणक आणि शक्तिशाली व्हावेत. आणि सगळ्यात त्यांना व्यायाम कोणता आवडायचा, तर तो म्हणजे पोहणे. तासन तास पोहत असत. मित्रांना शेवटी त्यांना पाण्यातून बाहेर ओढून काढावं लागत असे, इतकं पोहण्याचं वेड होतं. आणि त्याच्यामुळे नदीमध्ये पुरात पोहत असत, तलावात पोहत असत, विहिरीत तर काय पोहत असतच, पण पोहण्याचं वेड होतं. पुढे त्यांनी प्राणायामाचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे पाण्यावर 3-3 तास लोकमान्य पडून असत, हातपाय न हलवता. हे अभ्यासाने शक्य होतं, इतिहासात नोंदी आहेत अशा. आणि त्यावेळेला विचार करत असत स्वराज्याचा, राष्ट्राचा, अग्रलेखाचा. आपल्या मुलांनी सुद्धा पोहायला उत्तम शिकलं पाहिजे. आपल्या मुलांना त्यांनी पोहणं शिकवलेलं होतं. लोकमान्य ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये दाखल झाले त्यावेळेला त्यांचा दिनक्रम तसाच राहिला. डेक्कन कॉलेजच्या परिसरामध्ये भरपूर भटकाव, अभ्यास नेमका मोजका, परीक्षेला उपयोगी पडेल असा, आपल्या जीवनाला उपयोगी पडेल असा, आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित व्हावा असाच ते अभ्यास करत असत. रात्री दिवे जाळून लोकमान्यांनी अभ्यास केला नाही. रात्री दिवे जर जाळले तर आपलं उत्तमातलं उत्तम वाङ्मय वाचण्याकरता जाळले. रात्री दिवे जर जाळले तर राष्ट्रभक्तीचे गोडवे आपल्या मित्रांपुढे गावेत म्हणून त्यांनी दिवे रात्रीचे जाळले. अभ्यास करावा, विशेष गुण मिळवावेत याच्यासाठी त्यांनी दिवे कधीही जाळले नाही. आणि म्हणून अशा विचक्षण विद्यार्थ्यावर काही लोकांची मर्जी बसली. त्याच्यामधले एक प्राध्यापक होते, त्यांचं आडनाव होतं शूट. अर्थशास्त्र नीतिशास्त्र शिकवत असत आणि त्यांचं लोकमान्यांवर, या बाळावर विशेष प्रेम बसलेलं होतं. आणि दुसरे आपल्या सगळ्यांना माहिती असलेले केरुनाना छत्रे, या केरुनानांचं या मुलावर इतकं प्रेम बसलं कारण हा मुलगा गणितामध्ये याची इतकी गती होती की तो कागदावर काही मांडायचंच नाही, गणित सोडवायचा विलक्षण कंटाळा. आणि या केरुनानांच्या विरुद्ध उदाहरण बरोबर कोणाचं होतं, जिन्सीवाले. ते लोकमान्यांना केरुनाना कधी आग्रह करत नसत, पण जिन्सीवाले फार आग्रह करत असत. किती आग्रह करायचे, त्यांना असं वाटे आपण बोललेला शब्द मुलांनी लिहून घ्यावा. आणि ती मुलं लिहून घेत असत, खरडे कशी करत असत. लोकमान्य काही लिहून घ्यायचे नाही. त्यावेळी प्रोफेसर जिन्सीवाले एकदा भडकले, ते म्हटले तू का करतोस,
इतर सगळे विद्यार्थी लिहितात आणि तू मात्र काहीच लिहून घेत नाहीस, मला हे अमान्य आहे. त्यावेळी लोकमान्य म्हणाले, आपण जे सांगता ते माझ्या इथे जर साचत असेल तर मी काय म्हणून कागदावर उतरवावं? लोकमान्य म्हणे, गणिताची उत्तर लिहित असत मध्ये वहीमध्ये, गणित वरती मांडायचं आणि त्याचं खाली उत्तर. आणि शिक्षकाने विचारलं, अरे मधल्या पायऱ्या कुठे आहेत? तर माझ्या मस्तकात आहेत. असं लोकमान्य सांगत. आपल्याला नवल वाटेल, पण अशी उत्तरं महाविद्यालयामध्ये सुद्धा दिलेली आहेत त्यांनी. मला गरजच काय, मला जर पायऱ्या दिसतात तर मी लिहितो, जेवढ्या आवश्यक आहेत परीक्षेमध्ये तेवढ्या मी लिहीन, असं सांगत असत. आपल्याला माहिती आहे का की परीक्षेमध्ये सुद्धा लोकमान्य काय करत असत? जी इतर विद्यार्थ्यांना सोडवता येत नसत गणित, तेवढीच सोडवत. याचा अर्थ काय झाला? अवघडातला अवघड गणित मी सोडवलं, याचा अर्थ बाकीची मला सुटतातच आहेत. आणि ते परीक्षकांना मान्य करावं लागत असे. प्रधान मल्ल लोळवला, बाकीच्यांची कशाला कुस्ती करायची? शिक्षकांना हे मान्य करावं लागत असे. इतकी अलौकिक बुद्धिमत्ता त्यांच्या ठिकाणी होती. केरू नाना तर म्हणे, इतकं प्रेम करत असत. ते नेहमी म्हणायचे, या बाळाचं पाणी वेगळंच आहे. बाळ दोन्ही अर्थाने. बाळ म्हणजे मला मुलासारखा आहे हा एक भाव, आणि नाव बाळ पुन्हा. इतक्या मातृभाव पितृभाव जसा असावा शिक्षकाचा, तितका केरू नानांचा त्या मुलावर होता. केरू नाना ज्या वेळेला मृत्यूशय्येवर होते त्यावेळेला आता वयाने वाढलेले असंख्य त्यांचे विद्यार्थी त्यांच्या भोवती गोळा झालेले होते. आणि केरू नानांना मृत्यूशय्येवर बघून त्यांच्या विद्यार्थ्यांना अतिशय वाईट वाटलेलं होतं. आणि त्यातला एक विद्यार्थी जो वयाने आता मोठा झालाय, सद्गतीत झालेला होता, आणि सद्गतीत कंठाने म्हणाला की गुरुजी आपल्यानंतर गणित पोरकं होणार. त्यावेळी केरू नाना मंद हसले आणि अस्फुट स्वरात म्हणाले, अरे गणित विद्या पोरकी होईल असं तुला वाटलंच कसं? तो बघ तो. कारण लोकमान्य लांब उभे होते म्हणे. त्यांच्याकडे केरू नानांनी बोट दाखवलं आणि सांगितलं, गणिताचा लौकिक जेवढा मी वाढवला त्याच्या शतपट हा माझा विद्यार्थी वाढवेल, इतकं सामर्थ्य या बाळ गंगाधर टिळकाकडे आहे. केरू नानांचे उद्गार, काय विलक्षण सामर्थ्य असलं पाहिजे. आणि म्हणून मला ती लोकमान्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली घटना अतिशय आवड. केवढं सामर्थ्य, ज्यांनी रँगलर परांज पेना रडायला लावलं, काय सामर्थ्य असेल. पुढची घटना आहे खूप, पण लोकमान्यांचं सामर्थ्य असं होतं की लोकमान्यांना घाबरून असत प्राध्यापक सुद्धा. कारण हा मुलगा येणार, तो पूर्ण तयारीने येणार, आणि एकदा भांडायला उभा राहिला म्हणजे त्याची तड लावल्याशिवाय राहणार नाही, हे प्रत्येकाला माहिती होतं. ज्या वेळेला कॉलेजमध्ये लोकमान्य अभ्यास करत होते त्यावेळी त्यांना शिकवायला कौलहॉर्न किंवा किलहॉर्न या नावाचे एक प्राध्यापक होते, आणि संस्कृत शिकवत असत. आता लोकमान्यांनी 2-3 त्यांची लेक्चर्स ऐकली. ते तास ऐकल्यानंतर लोकमान्य त्यांच्या तासाला बसायचंच बंद केलं. आता त्या कालखंडामध्ये विद्यार्थी निवडक असत, फार नसत, फार मोठी संख्याही नसे. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी एके दिवशी बोलावून घेतलं लोकमान्यांना, आणि तो प्राध्यापक म्हणाला, किलहॉर्न, अरे लोकमान्य ते बाळ मिस्टर टिळक. कारण त्यावेळेला तर लोकमान्य झालेले नव्हते, खूप पुढे होणार होते. मिस्टर टिळक, तुम्ही बसत नाही माझ्या तासाना, का बसत नाही? त्यावेळेला लोकमान्यांनी स्पष्ट सांगितलं. असे निर्भीड होते. काय सांगितलं असावं त्यांनी? ते म्हणाले की हो तुम्ही इतकं नीरस शिकवता. एखादा विद्यार्थी आपल्या गुरुला असं म्हणायला लागला, आपल्या मनाशी कल्पना करा, तुम्ही इतकं नीरस शिकवता की तुमच्या तासाला बसावं असं एकाही विद्यार्थ्याला वाटत नाही. मला तर नाहीच नाही. तुमच्या धाकामुळे अन्य काही बसत असतील, मी बसणार नाही. ही पहिली त्यांची लढाई झाली. आणि पुढे असं घडलं की त्यांनी जणू काही डूख धरला लोकमान्यांच्या, की हा आपल्या तासाला बसत नाही. प्राचार्यांच्याकडे तक्रार केली, आणि हे सगळा खटला हा प्राचार्यांच्याकडे गेला. त्यावेळेला त्या प्राचार्यांना आणि त्या किलहॉर्नला प्राचार्य आणि अन्य विद्यार्थी उपस्थित असताना लोकमान्यांनी सांगितलेलं होतं, माझ्या एवढं सुद्धा संस्कृत तुम्हाला येत नाही. संस्कृत शिकवायची पात्रता निर्माण करा आणि मग व्यासपीठावर उभे राहा. हे सांगण्याला पात्रता काय असली पाहिजे, आपण आपल्या मनाशी जरा गणित बांधा. केवढा जबरदस्त आत्मविश्वास असला पाहिजे, वाटेल ते विचार, ते प्रगट करण्याचं अलौकिक सामर्थ्य या लोकमान्यांच्या ठाई होते. इतकं पाठांतर, इतकी अलौकिक धारणा शक्ती होती. म्हणून त्या कालचे एतद्देशीय प्राध्यापक सुद्धा चांगले असत.
जिन्सीवाले रागवायचे लोकमान्यांच्यावर, पण कधीही असा द्वेष नाही केला आपल्या विद्यार्थ्याचा, कधी खुनशी भाव मनामध्ये धारण केला नाही. लोकमान्य म्हणत मी लिहून घेणार नाही, असा 4-2 वेळेला खटका उडला. प्रोफेसर जिन्सीवालेंनी सोडूनच दिलं पुढे सांगायचं. त्यांच्या लक्षात आला अलौकिक प्रतिभेचा मुलगा आहे. पुढे असं झालं की महाविद्यालयाने मातृविलाप या विषयावरची काव्य स्पर्धा आयोजित केली आणि अनेकांनी काव्य लिहून आणलेलं होतं. संस्कृतात टिळकांनी काव्य लिहिलेलं होतं आणि त्याला परीक्षक कोण होते? जिन्सीवाले होते. पण ते असं नाही म्हटले आता बघतोच तुला, असं केलंस काय? इतक्या निर्मळ चित्ताचे शिक्षक आणि विद्यार्थी होते. खरोखर किती बोध घेण्यासारखा. एकेका चरित्रातले एक एक पान आणि एक एक प्रसंग आम्हाला प्रेरणा देणार आहे. जिन्सीवालेनी सर्व काव्यांचा उत्तम अभ्यास केला. कोणी कोणी काय काय लिहिले. आणि त्यावेळेला आपटे सुद्धा होते संस्कृत तज्ञ, ज्यांनी इंग्रजी संस्कृत, संस्कृत इंग्रजी असे शब्दकोश निर्माण केले. ते आपटे सुद्धा त्यावेळेला लोकमान्यांच्या बरोबरच होते आणि त्यांनीही संस्कृत भाषेमध्ये अप्रतिम रचना केलेली मातृविलापाची. शेवटी 2 कविता उरल्या आणि जिन्सीवालेनी साकल्यानं दोन्हीचं विश्लेषण केलं आणि शेवटी पहिला क्रमांक लोकमान्यांना आणि दुसरा आपटेना दिला. म्हणजे इतक्या निस्पृह वृत्तीची, निर्मळ मनाची माणसं ही त्या कालखंडामध्ये होती. लोकमान्यांनी गणित घेऊन BA ची परीक्षा उत्तीर्ण होण्याचं सौभाग्य संपादन केलं. प्रथम श्रेणीमध्ये गणित विषय घेतला. अनेकांनी त्यांना सांगितलेलं होतं, अरे तुझ्या आवडीचा विषय कोणता? तर तो संस्कृत. तू संस्कृतला का त्यागलंस? लोकमान्य म्हणायचे, ज्या विषयाला मी हात घालीन त्यात प्रथम श्रेणी मिळवून दाखवीन. अरे काय आत्मविश्वास असला पाहिजे. ज्या विषयामध्ये डोकं घालीन तिथे प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण होईल. आणि गणितात होऊन दाखवलेतच. गणितात इतकं प्रावीण्य त्यांनी संपादन केलं. पुढे लोकमान्य हे MA ला बसलेले होते आणि BA ला ज्या वेळेला लोकमान्यांचा गौरव सगळ्या महाविद्यालयामध्ये आणि पुण्याच्या काही परिसरामध्ये झाला की हा अत्यंत प्रकांड पंडित आहे गणितामधला, त्यावेळेला त्यांच्या बुद्धिमत्तेचं श्रेय एक ब्रिटिश प्राध्यापक घेऊ लागला. त्याचं नाव होतं हॅथॉर्न वेट. हॅथॉर्न वेट हा असं म्हणायला लागला की मी या मुलाला शिकवलं म्हणून याला गणितामध्ये गती प्राप्त झाली. ही वार्ता ज्यावेळेला लोकमान्यांच्या कानावर आली त्यावेळेला त्यांनी एकदा वर्गात सांगितलेलं होतं, मिस्टर हॅथॉर्न वेट, तुमच्या शिकवणुकीमुळे नव्हे, केरुनाना छत्रेंच्यामुळे मी गणितामध्ये प्रगती केलेली आहे. आता हे सांगायला नैतिक धाडस चित्तामध्ये काय पाहिजे पहा. आणि इतिहासात नोंदी असेल, नचिम केळकरांनी नोंद केलेली आहे. ते म्हणतात की याचा प्रसाद पुढे टिळकांना मिळाला. कसा मिळाला? तर हॅथॉर्न वेटनी त्यांना MA च्या परीक्षेत नापास केलं. एकीकडे जिन्सीवाल्यांचं उदाहरण घ्या आणि दुसरीकडे हॅथॉर्न वेटचं उदाहरण घ्या. वृत्तीमध्ये, चित्तवृत्तीमध्ये केवढा तफावत आहे, केवढा अंतर आहे हे आपल्या बरोबर लक्षात आलं असेल. जिन्सीवाले असे निर्मळ अंतःकरणाचे होते. शेवटी पदवी यांनी प्राप्त केली. MA ला ज्यावेळेला हॅथॉर्न वेटनी नापास केलं त्यांना, त्यावेळेला त्यांनी तो नाच सोडला आणि LLB झालेले. 1979 साली LLB ची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि त्यावेळेला त्यांच्या बरोबर आगरकर BA पर्यंत होते. पण पुढे मात्र आगरकरांनी आपला सांधा बदलला. आगरकर MA झाले पुढे मराठी घेऊन आणि टिळकांनी मात्र कायद्याची परीक्षा दिली आणि LLB ची पदवी टिळक उत्तीर्ण झाले. हे दोघेही समवयस्क, समविचाराचे, पण त्या विचाराची जी खोली होती त्यात काय तफावत आहे आणि वेगळी वेगळी रत्न आपण उचलायला कसे उत्सुक आहोत त्यांना लवकर त्याचं प्रत्यंतर येणार होतं. परंतु ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये टिळक आणि आगरकर एकत्र होते त्याच वेळेला दोघांच्याही लक्षात आलेलं होतं, आगरकरांचा ओढा समाज सुधारणेकडे आणि टिळकांचा ओढा स्वातंत्र्याकडे, स्वराज्याकडे. हे त्याच वेळेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दोघांच्याही लक्षात आलेलं होतं. त्यावेळेला एकदा आगरकर टिळकांना असं म्हणालेले होते, टिळक आपल्या समाजावर अनंत कलंक आहे. आपला समाज मागासलेला आहे, बुरसटलेल्या विचारांचा आहे. अनेक वाईट रूढी आपल्या समाजामध्ये आहेत. या सगळ्या पालटाव्यात असं आपल्याला वाटत नाही का? त्यावेळी टिळक हसले आणि ते म्हणाले, आगरकर, आपल्या मनामध्ये जसा विचार आहे तसाच विचार माझ्याही मनामध्ये आहे, पण आपण एक जो विचार करत नाही तेवढा अधिक विचार माझ्या मनामध्ये. त्यावेळी आगरकरांनी विचारलं, म्हणजे काय? त्यावेळेला स्वतः हसले लोकमान्य टिळक. कारण आहे दोघांच्या चित्तवृत्तीत भेद होता.
दोघांच्या मनामध्ये भेद होता, दोघांच्या हृदयातल्या भावनांमध्ये भेद होता. आणि हा फरक असल्यामुळे दोघं असं बोलत असत. ज्या वेळेला हा प्रश्न आगरकरांनी विचारला त्यावेळी लोकमान्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, हे सगळं आपण म्हणता ते बरोबरच आहे, पण आगरकर, स्वातंत्र्याच्या अधिष्ठानाशिवाय हे आपल्या देशात घडत नाही. कोणतीही सुधारणा स्वातंत्र्यानंतरच होत असते. जोपर्यंत परतंत्र्यामध्ये आपण आहोत, त्या पारतंत्र्याच्या ओंजळीच आपण पाणी पितो आहोत, तोपर्यंत कोणतीही समाज सुधारणा होणार नाही. त्यावेळी आगरकर म्हणाले, आपण असा कसा विचार करता? आज जी हृदयावर जखम झालेली आहे त्याला तरी मलमपट्टी केली पाहिजे, त्याला मलम लावलं पाहिजे. तळमळणारा आपला देश आहे, त्याच्या हृदयाला खोलवर जखम आहे. कारण काय आहे? समाज इतका मागासलेला आहे. हे आपल्याला मान्य आहे की नाही सांगा? त्यावेळी टिळकांनी हे मान्य केलं आणि टिळक म्हणाले, आपण म्हणता ते बरोबर आहे. समाज मागासलेला असल्यामुळे हृदयावर जखम झालेली आहे, बरोबर आहे, पण केवळ मलम लावून चालणार नाहीये. त्यावेळी आगरकर म्हणाले, असं का म्हणता आपण? टिळक म्हणाले, अहो आगरकर, नुसतं मलम आपण लावलं ती तात्पुरती जखम बरी होईल बरं, पुन्हा त्यातून रक्त भळभळा व्हायला लागेल. तेव्हा जखम तात्पुरती बरी करणं हे काही आपलं उद्दिष्ट नाहीये. खरी आग पेटलेली आहे ती पोटामध्ये आहे. जखम भले झाली असेल, पण आज आमचा मनुष्य उपाशी मरतोय देशामधला, याच्याकडे आगरकर तुम्ही लक्ष देणार की नाही? आमच्या देशामधल्या प्रत्येक मानवाच्या मुखामध्ये 2 घास सुखाचे पडले पाहिजेत, याचं चिंतन आपण कुठेतरी करणार की नाही? त्यावेळेला टिळकांनी हा विचार मांडला की आगरकरांना क्षणभर पटे आणि पुन्हा त्या दोघांच्या मतभेदाला प्रारंभ होईल. असंख्य रात्री दोघांनी जागून काढलेल्या होत्या आणि दोघांचे मतभेद आहेत हे परस्परांचे आता लक्षात आलेले होते. पुढे एकाने सांधा बदलला. मी म्हटल्याप्रमाणे टिळक इकडे कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले, आगरकर MA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि पुढे सगळ्यांनी मिळून असं ठरवलं, अरे काहीतरी नवीन केलं पाहिजे, नोकरी करायची नाही हे नक्की केलेलं होतं. टिळकांनी ठरवलेलं होतं नोकरी करणार नाही, आणि केली तरी अशा ठिकाणी करीन की तिथे राष्ट्रभक्ती रूपी मला सेवा करायला मिळेल. आणि म्हणून त्यांनी चिपळूणकरांनी, आपटेंनी, आगरकरांनी, टिळकांनी, रानडेंनी, बखलेंनी, भिडेंनी या सगळ्या अनंत मंडळींनी एकत्र येऊन असं नक्की केलं की काय करूया आपण, आपलं क्षेत्र कोणतं, एक तर ज्याच्यामुळे पारतंत्र्य हटेल आणि स्वातंत्र्याचा लाभ आपल्याला होईल. हा लाभ व्हावा म्हणून लोकांच्या चित्तामध्ये, बुद्धीमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली पाहिजे. मग आता ही जर प्रेरणा जागवायची असेल तर केवळ व्याख्यान देऊन काही होणार नाही, उपदेश करून काही होणार नाहीये, कारण सगळी सत्ता सरकारच्या हातामध्ये. मग आता दुसरा एकमेव उपाय शिल्लक उरतो. आणि टिळक आपल्या बैठकीमध्ये म्हणाले, तो दुसरा उपाय म्हणजे आपण लोकांना या राष्ट्रभक्तीचं शिक्षण देऊया, म्हणून नवीन शिक्षण संस्था निर्माण करूया. मुळामध्ये कल्पना विष्णू शास्त्रींची होती, आपल्याला माहिती आहे. विष्णू शास्त्रींनी हे स्वप्न पाहिलेलं होतं, एक आदर्श शिक्षण संस्था निर्माण व्हावी. आणि नुसती निर्माण व्हावी असं नव्हे, या शाळेमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा राष्ट्रभक्तीनं रसरसलेला असावा, त्याला आपल्या धर्मसंस्कृतीचा अभिमान वाटावा. पण नुसता अभिमान वाटावा असं नव्हे, आपल्यातलं जे चांगलं आहे ते त्यांनी घ्यावं, परदेशामधून जे चांगलं आलेलं आहे तेही त्यांनी घ्यावं, त्याचा समन्वय यांनी कुठेतरी घडवून आणावा. आणि मग आमचा विद्यार्थी असा कणखर, सशक्त आणि समर्थ असावा, त्याच्या चित्तामध्ये कुठेतरी ज्ञान विज्ञानाचा संगम झालेला असावा. चिपळूणकरांचा आग्रह आहे, लोकमान्यांनी तेच म्हटलेलं आहे. पण लोकमान्यांनी एक भविष्यवाणी केलेली होती. शाळेला प्रारंभ झाला आणि पुढे लोकमान्यांनी एक भविष्यवाणी केली. लोकमान्य म्हणाले, जो जो भौतिकशास्त्र प्रगत होत आहेत तो तो आमच्या अध्यात्माचे सिद्धांत सत्यच ठरत आहेत. काय सुंदर वाक्य आहे त्यांचं. जो जो भौतिक शास्त्र प्रगत होत आहेत तो तो आमचे अध्यात्माचे सिद्धांत सत्यच होत निघालेले आहेत. आणि एक वेळ अशी येईल की या अध्यात्माच्या बाबतीत पूर्वी आपण जे आपलं वैभव हरवलेलं आहे ते भविष्यामध्ये पुन्हा निर्माण होईल आणि सगळ्या जगाला नेतृत्व करणार गुरुत्व वेदांताच्या बाबतीत भारताला प्राप्त होईल, असे उद्गार त्यांनी काढले. हे द्रष्टेपण आहे लोकमान्यांचं आणि खरोखर ते आज आपल्याला दिसते. आज परदेशी मनुष्य सगळ्याच्या बाबतीत म्हणतो आम्ही तुमच्यापेक्षा सरस आहे, पण आपलं तत्वज्ञान एवढं समृद्ध आहे तिथे मात्र तो झोळी पसरतो आणि म्हणतो आम्हाला समजावून सांगा. अध्यात्माचं जे वैभव आहे लोकमान्यांची ही
दूरवर पाहून केलेली भविष्यवाणी होती. लोकमान्यांनी महाविद्यालयीन कालखंडापासून आपले द्रष्टेपण हळूहळू प्रगट करायला प्रारंभ केलेला होता. झालं, शाळा निर्माण करायची नक्की झाली. त्यावेळेला पुण्यामध्ये ब्रिटिशांच्या ओंजळीने जे पाणी पित असत, त्यांनी काही शाळा इंग्रजी माध्यमाच्या अगोदरच काढलेल्या होत्या. लोकमान्य, चिपळूणकर, रानडे, आपटे, आगरकर या सगळ्यांनी आता शाळा काढायचं नक्की केलं आणि दिवस सुद्धा नक्की केला. केव्हा सुरुवात करायची शाळेला? न्यू इंग्लिश स्कूलला 1 जानेवारी 1880 दिवसही नक्की केलेला होता. आणि त्यावेळेला शाळेला प्रारंभ औपचारिक दृष्ट्या झालाही. दुर्दैवानं असं घडलं की चिपळूणकरांच्या घरामधलीच एक महत्वाची व्यक्ती मृत्यू पावली त्याच आदल्या दिवशी. त्याच्यामुळे 1 तारखेला नेटका समारंभ झाला नाही आणि खरी शाळेची सुरुवात केव्हा झाली म्हणे? 2 जानेवारी 1880 ला झाली. शिक्षक असे होते एकापेक्षा एक सरस, पण त्यात सर्वोत्तम म्हणे कोण शिकवत असत? 2 व्यक्ती. त्यात टिळकांचं नाव नाहीये. आपल्याला नवल वाटत. टिळकांचं शिकवण हे थोडंसं कठोर असे. गणित तज्ञ होते, अत्यंत प्रखर बुद्धिवादी होते आणि त्याच्यामुळं सगळ्यात शिकवण उत्तम कोणाचं? दोघांचं होतं म्हणे. त्यातले एक चिपळूणकर स्वतः अत्यंत रसाळ शिकवत असत आणि दुसरे आपटे. संस्कृत भाषेचं उत्तम वाङ्मयाचं अध्ययन केलेलं होतं. संस्कृत ते शिकवत असत. कदाचित लोकमान्यांनी संस्कृत भाषा शिकवली असती, वाङ्मय शिकवलं असतं तर कदाचित रसाळपणी शिकवलं असतं, पण त्यांच्या वाट्याला गणित आलं. अशी नामवंत तरुण मंडळी या शाळेमध्ये आहेत असं म्हटल्यानंतर, शाळा उघडणार म्हटल्यानंतर किती नावं आली असतील? इतिहासातल्या काही नोंदी वाचून गंमत वाटते. 150 नावं आली आणि पहिल्या दिवशी म्हणे किती उपस्थित होते? 15. भीती वाटली. हे सगळे राष्ट्रभक्त आहेत आणि आपल्या पाल्यानं या शाळेमध्ये पाठवायचं किंवा नाही? न जाणो सरकारची गैरमर्जी होईल, आपली नोकरी जाईल, आपण सरकारी नोकरीत आहोत, भीती वाटत असे माणसांना. 15 मुलं पहिल्या दिवशी उपस्थित होती आणि 1884 साली ही संख्या 1009 वर गेली त्या कालखंडामध्ये. म्हणजे यांनी किती तन मन ओतून, शरीर झिजवून किती काम केलं असेल. आपण तर इतिहासामध्ये वाचतोच की वाडे झाडले, वाडे सारवले, सडा संमार्जन केलेलं आहे. जे जे म्हणून शरीराने करावं लागतं ते केलं, तनानी केलं, मनानी केलं, धनानी केलं. म्हणे जिथे डागडुजी करता येईल तिथे पाट्याच्या पाट्या डोक्यावर घ्याव्या आणि या मंडळींनी जावं, असं केलेलं आहे. आपली संस्था वाढावी म्हणून लोकमान्यांच्या सारखे त्यांचे सगळे मित्र अतिशय उत्सुक असतात. दुर्दैव असं की पुढच्या 2-2.5 वर्षांचा सुद्धा कालखंड गेला नाही आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर मृत्यू पावले. त्यांनाही आपल्या वडिलांचा उत्तम वारसा लाभलेला होता. कारण कृष्ण शास्त्री हे स्वतः प्रकांड पंडित होते आणि आपल्याला माहिती आहे की मोलेसारखा जो शब्दकोशकार तो त्यांच्याकडे घरी शिकायला येत असे. ज्यांनी इंग्लिश मराठी शब्दकोश तयार केला तो प्रकांड पंडित कुणाकडून शिक्षण घेत असे? कृष्ण शास्त्री चिपळूणकरांच्याकडून. त्यावेळी म्हणे फार मोठी गंमत घडली. काय गंमत घडली की एकदा कृष्ण शास्त्री बाहेर गेले. त्यावेळेला हा गोरा तिथे आला आणि खुर्ची होती ती खुर्ची ओढून बसला. पत्नीने सांगितलं बसा. बाहेर गेलेले शास्त्री भाऊ येतील परत. असं नाव घेत नसत बरं का त्या कालखंडाला. फरक होता पुष्कळ. बसले खुर्चीमध्ये, विसावले कृष्ण शास्त्री. इकडे तिकडे पाहत होते आणि लांबवर त्यांना दिसलं असे कपडे वाळत घातले. त्यावेळेला त्यांनी धाडस करून कृष्ण शास्त्रींच्या पत्नीला विचारलं, मराठी येत असे त्याला बोलता, ते तिकडे वाळत टाकलेले कपडे कुणाचे आहेत? त्यावेळी त्यांच्या पत्नीने उत्तर दिलं, तिकडे वाळत टाकलेले कपडे इकडचे आहेत. त्यावेळी तो गोंधळला. तो म्हटला ही शास्त्रीबाईंची बायको असं काय बोलतेय? त्यांनी पुन्हा विचारलं, तिकडचे कपडे कोणाचे आहेत असं मी विचारतोय. त्यावेळी ती म्हणाली, मी तेच सांगते, तिकडचे कपडे इकडचे आहेत. असा त्या दोघांचा सुखसंवाद बराच वेळ चाललेला होता आणि तो इतका गोंधळून गेला. शेवटी कृष्णशास्त्री बाजारातून परत आले आणि खो खो हसत सुटले आणि त्याचं रहस्य त्यांनी उलगडून सांगितलं. आमच्याकडे इकडचं म्हणजे कोण असतं याचा रहस्यभेद कृष्णशास्त्रींनी केला आणि त्या पंडिताला नंतर कळला. कृष्णशास्त्री स्वतः बुद्धिमान असल्यामुळे विष्णू शास्त्रींच्याकडे सगळं ते तेज आलेलं होतं आणि त्यांनी जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक आपल्या चित्तामध्ये ते धारणी केलेलं होतं. पुढे वाढले, पण दुर्दैव असं की शाळेची स्थापना झाली न्यू इंग्लिश स्कूलची आणि 2-2.5 वर्षाचा काही कालखंड गेला नाही आणि मृत्यू पावले.
विष्णूशास्त्री गेले. त्याचा धक्का या सगळ्या मंडळींना बसला. पण वर्ष दीड वर्ष गेलं असेल नसेल, तोच यांच्या आकांक्षांना पुन्हा नवीन धुमारे फुटायला लागले. आणि यांनी असं ठरवलं की आपण एक वेगळा प्रयोग करून बघूया. कुठला प्रयोग करायचा? त्यांनी असं ठरवलं की जनांच्या मध्ये आपल्या देशाच्या स्थितीबद्दल खरी जागरूकता जर निर्माण करायची असेल तर सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे वृत्तपत्र आहे. तेव्हा आपण नवीन वृत्तपत्र निर्माण करूया, अशी एक अतिशय राजस किंवा सात्विक अहंकाराची भूमिका या तरुणांच्या मनामध्ये जागली. देशाच्या निर्मितीला आणि देशाच्या धारणेला ती अत्यावश्यकच होती. याच वृत्तपत्रामुळे पुढे लोकमान्यांचं नाव दिगंत कीर्तीला जाऊन पोहोचलं. त्यांनी ठरवलं की वृत्तपत्र निर्माण करायचं आणि वर्षामध्ये 2 नवीन वृत्तपत्र जन्माला आली. दोन्हीकडे लावलीत पहा केसरी. पहिल्या अंकाचं जे मुखपृष्ठ आहे ते दोन्ही बाजूला लावले इथे या मंदिरामध्ये. आणि लोकमान्यांनी त्या केसरीचा जो प्रारंभ करून लोकांना संदेश दिलेला होता. सगळेच लिहित होते त्यावेळेला. आगरकरी लिहायचे, आपटे लिहायचे, सगळीच मंडळी लिहित असतात. पण सगळ्यांच्या विचारांनी जे सुचलेलं होतं ते लिहिलं. काय लिहिलं असेल त्यांनी असं लिहिलं की देशस्थिती, परदेशी जनतेमध्ये काय चालतं, आक्रमण झालेलं असेल तर कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, आपल्याला स्वातंत्र्याबद्दलची आस्था चित्तामध्ये कशी निर्माण केली पाहिजे, या 3 गोष्टींचं ज्ञान वृत्तपत्रामधून होणं आवश्यक आहे. या देशस्थितीमध्ये संस्कृतीची सगळी अंग आली. धर्मकारण आलं, राजकारण आलं, समाजकारण आलं, अर्थकारण आलं, कला आल्या, वाङ्मय आलं, विज्ञान आलं, शिक्षण आलं. ही संस्कृतीची 8 अंग आहे. आणि पुढे केसरीमध्ये जे लेखन होणार होतं या संस्कृतीच्या 8ही अंगानं स्पर्श करून जाणार होतं. सगळे अग्रलेख पहा, संस्कृतीची अष्टांग उजळून टाकलेत लोकमान्य. त्या अंकामध्ये लिहिलं या 3ही गोष्टीवर प्रकाश पडणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही केसरीला प्रारंभ करतो आहोत. आज जी वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये देशस्थितीला न्याय दिला जात नाही. आपल्यावर परकीयांचं आक्रमण झाल्यामुळे आमच्या बांधवांना काय सोसावं लागतं याची जाणीव देशातल्या लोकांना नाही आहे. ती आम्ही केसरीच्या माध्यमातून करून देणार आहोत. तेव्हा असं ठरलं की एक आपल्या मायबोलीमध्ये आणि दुसरं इंग्रजी भाषेमध्ये अशी 2 वृत्तपत्र काढायची असं ठरलं. आणि अगोदर मराठ्याचा जन्म आहे बरं का, आणि नंतर केसरी जन्माला आले. आंग्ल भाषेमधलं मराठा अगोदर जन्माला आलं. केव्हा? दिनांक 2 जानेवारी 1881 या दिवशी मराठ्याचा पहिला अंक निघाला. आणि दिनांक 4 जानेवारी 1881 या दिवशी सिंहगर्जना केसरीची पहिली झाली. आणि मराठी भाषेमधलं पुढे लोकमान्यांनी ज्याला दिगंत कीर्ती प्राप्त करून दिली तो केसरीचा पहिला अंक निर्माण झाला. म्हणजे 2 वर्षांनी मराठा मोठं होतं. पुढे मतभेद झाले आणि ते होणार हे अपरिहार्यच होतं. मतभेद झाले आणि ते इतक्या टोकाला गेले की शेवटी माणसं फुटून बाहेर पडली. आणि शेवटी केसरीचं सगळं उत्तरदायित्व हे लोकमान्यांच्या खांद्यावर आलं. आणि ते त्यांनी समर्थपणे पेललं. इतिहासात अनेक त्याच्या नोंदी आपल्याला अर्थातच सापडतात. आगरकरांची जी विचार प्रणाली होती, आगरकरांच्या चित्तामधला जो भाव होता तो लोकमान्यांच्या पेक्षा पुढे उत्तर कालखंडामध्ये आणखीन दूर दूर जात गेला. आपल्या स्त्रियांची परिस्थिती किती वाईट आहे हे आगरकर टाव फोडून वारंवार सांगत असत. आणि टिळकांना म्हणत असत की यांच्यामध्ये सुधारणा व्हावी असं आपल्याला वाटत नाही का? पुढे लोकमान्यांना कोणीतरी प्रश्न विचारलेला होता. लोकमान्य उत्तरेकडे गेलेले होते आणि लोकमान्यांना काही मंडळी भेटायला आलेली होती. आणि त्यांनी विचारलेलं होतं की अहो, स्त्रियांना राजकारणात घ्यावं याच्याबद्दल आपलं काय मत आहे? हा प्रश्न लोकमान्यानं विचारलाय त्या कालखंडामध्ये. त्यावेळेला लोकमान्यांनी इतकं खरमरीत उत्तर दिलेलं होतं. ते म्हणाले आपल्या देशाची लोकसंख्या 30 कोटी आहे. स्थूलमानानं 15 कोटी पुरुष आहेत आणि 15 कोटी स्त्रिया आहेत. हे 15 कोटी पुरुष ज्या वेळेला बृहन्नड आहेत असं सिद्ध होईल त्यावेळेला 15 कोटी स्त्रियांना आपण राजकारणामध्ये अवश्य बोलवूया. आपल्या देश बांधवांचा पुरुषार्थ जागावा म्हणून काही वेळेला लोकमान्य किती कठोर बोलत असत त्याचे उदाहरण. आणि खरोखर आगरकरांना सुद्धा अशी कठोर उत्तरं टिळकांनी दिलेली आहेत. आणि पुढे विचार प्रणालीत फरक पडला. आणि मग लोकमान्य मराठ्याबद्दल लिहित असताना आमचे दादा असे म्हणतात असं म्हणत असत. आमचे दादा म्हणजे मराठा. आणि महाभारताची
खिल पर्वाची हरिवंशाची उदाहरणं देऊन म्हणत असत, कृष्ण पक्का पण बलराम दादा भलतेच भोळे हो. तेव्हा आमच्या दादानी असं भोळसटपणाने काही करू नये असं लोकमान्य मुद्दाम सुचवत असत. गंमत आहे मोठी. दोघांच्या मतामध्ये फरक पडला, पण ज्या वेळेला केसरी चालू झाला त्यावेळेला पहिल्याच वर्षामध्ये त्या दोघांच्यावर प्रचंड संकट कोसळलं. कोणतं? कोल्हापूरकरांचा खटला उभा राहील. त्यावेळेला असं झालेलं होतं की कोल्हापूरकरचे जे संस्थानिक आहेत ते वेडे आहेत अशी वदंता सगळीकडे निर्माण झालेली होती. त्यावेळेला केसरीने त्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्याकडे पत्र सुद्धा असंख्य येत असत की ग्रीन स्कॉम सारखा मनुष्य तिथे ठेवलाय आणि तो अत्यंत छळ करतो त्या कोल्हापूरकर संस्थानिकांचा, तेव्हा आपण याच्यामध्ये लक्ष घालावं. तेव्हा केसरीनी त्या कोल्हापूरकर संस्थानिकांची तळी उचलून धरली आणि कोल्हापूरचे शिवाजी महाराज हे वेडे नाही आहेत, त्यांना वेड भासवायचा प्रयत्न ब्रिटिश सरकार करतायत असा आग्रह लोकमान्यांनी आग्रह ब्रिटिश सरकार करते हे दाखवून द्यायचा प्रयत्न लोकमान्यांनी केसरीमधून केला. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या बद्दल, म्हणजे कोल्हापूरचे मूळ शिवाजी महाराज नव्हे, आद्य छत्रपती नव्हे, त्या कालखंडामध्ये त्या कोल्हापूरच्या गादीवर असलेले ते वेडे नाहीत हे दोघांनीही अहमियतेने लिहिलेलं आहे. कोणी? आगरकरांनीही लिहिलं आणि टिळकांनी लिहिलेलं. दोघांनीही लिहिलं आणि त्याचा परिणाम शेवटी असा झाला की त्यांचे जे दिवाण होते, खाजगी कारभारी होते, ज्यांचं नाव होतं माधवराव बर्वे, या बर्वेनी केसरीवर खटला भरला आणि यांना त्या अग्निदिव्याला पहिल्या सामोरं जावं लागले. मिस्टर वेब या न्यायाधीशाच्या पुढे खटला चालला आणि त्यावेळेला क्लीव्हलँड हा प्रख्यात ब्रिटिश जो वकील होता त्यांनी सरकारच्या बाजूनी खटला लढवला आणि फिरोजशाह मेथा यांनी टिळक आणि आगरकरांचं वकीलपत्र घेतलेलं होतं. आपल्याला नवल वाटेल त्यावेळेला आपटे, भिडे आणि बखले यांनाही त्या खटल्यामध्ये गोवण्यात आलेलं होतं, पण आपटे आता मराठ्याचं काम जास्ती पाहत होतं, त्याच्यामुळे त्यांची ज्या वेळेला मुलाखत घेण्यात आली त्यावेळेला मराठ्यामधून मिळणाऱ्या प्राप्तीचा वाटा मी घेत नाही असं आपटेंनी सांगितलं. टिळक म्हणाले ते खरंच त्यांनी वाटा घेतला नाही, म्हणजे तुरुंगवासाचा. टिळकांनी इतकं सुंदर लेख पुढे लिहिलेला होता, खरोखरच त्यांनी वाटा घेतला नाही असा लेख त्यांनी लिहिलेला होता. आणि पुढे असं झालं की 4 महिन्यांची शिक्षा कोल्हापूरकरांची तळी उचलून धरली म्हणून तशा आशयाची पत्र त्यातली काही अस्सल नसताना सुद्धा केसरीकारांनी प्रकाशित केली म्हणून आगरकर आणि टिळक यांना शिक्षा झाली. 4 महिन्याची शिक्षा झाली आणि पुढे त्यातली काही कमी झाली. 101 दिवसामध्ये सुटून आले, पण 101 दिवसामध्ये टिळक आणि आगरकर डोंगरीच्या तुरुंगामध्ये एकत्र होते, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्यावेळेला त्या दोघांनी जी स्वप्न पाहिली ती राष्ट्र निर्मितीची होती, समाजाच्या धारणीची होती. आणि रात्र रात्र दोघांचे वादंग चाललेले असत आणि तो द्वारपाल येत म्हणत असे, चुप, गप्प बसा, आता आवाज कमी करा, बाकीचे झोपले, तुम्ही कसे काय जागे? कारण या तुरुंगामध्ये आलेला मनुष्य भेदरतो एवढंच त्याला माहिती होतं. लोकमान्य भेदरले नाहीत, आगरकरही भेदरले नाहीत. दोघं रात्रभर खल करत बसत असत, चिंतन चालत असे कशाचं? आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं. एकाचा आग्रह स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा, एकाचा अगोदर सुधारणेचा. आणि त्या चर्चेमधून दोघांची ही सगळी विचारधारा किती भिन्न आहे याचं प्रत्यंतर दोघांनाही पुढे हळूहळू येत गेलं. त्यातून मतभेद टोकाला गेले आणि पूर्ण दोघांच्या मध्ये विचारांच्या मधली विसंगती लक्षात आली आणि दोघेही पूर्ण फारकत घेऊन बाजूला झाले. पण 101 दिवस त्यांनी जे डोंगरीच्या तुरुंगामध्ये काढले ते अनेक दृष्टीने संस्मरणीय होते, कारण वैचारिक चिंतन त्या ठिकाणी घडलेलं होतं. पुढे आपल्याला माहिती आहे की महाविद्यालय सुद्धा निर्माण केलं, पण लोकमान्यांना त्याचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा लोकमान्यांना द्यावा लागला. ज्यांनी त्याला खतपाणी घातलं, ज्यांनी त्याला वाढवलं, ज्यांनी त्याचा डेरेदार वृक्ष करण्याचा प्रयत्न केला, त्याच लोकमान्यांना त्याच संस्थेमधून पुढे बाहेर पडावं लागलेलं होतं. इतिहास आहे घडलेला सगळा. इतिहासामधली अशी पानं वाचली की मन आश्चर्याने चकित होतं. ज्या महर्षी अण्णासाहेब कर्वेंनी रात्रंदिवस राबून आपली संस्था निर्माण केली, त्यांना पुढे विश्वस्ताकडून पराभूत होण्याचा प्रसंग आला. त्यांना बाहेर पडावं लागले. विश्वस्तांच्या निवडणुकीमध्ये अण्णासाहेब कर्वे पराभूत झाले. तसाच प्रसंग टिळकांच्यावरही आला असता, पण टिळक असे झुंजार, त्यांनी ठरवलं की आता एवढ्या मर्यादित चौकटीत राहून आपण काही काम करायचं नाही, याच्याही आपण बाहेर पडूया.
गरुड झेप घ्यायला अरे सगळं असमंत रिकाम आहे. ज्याला काही करून दाखवायचं, ज्याला राष्ट्राच्या उन्नतीचा ध्यास विचारामध्ये ठेवायचा आहे, त्यांनी चिंता करायचं काय कारण आहे? या नोकरीचे पाश आपण टाकूनच देऊया. डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यांनी सोडली. जवळजवळ 40 पानी राजीनामा लिहिलेला होता, पण त्याचा तपशील आपण उद्या पाहणार आहोत. लोकमान्यांनी एकच विचार केला, आता विचार स्वातंत्र्याचा, आता विचार स्वराज्याचा, आता विचार सुराज्याचा, आता विचार रामराज्याचा. आणि म्हणून त्यांच्या इतिहासकारांनी लिहून ठेवले, कर्णिकर असोत, ताम्हणकर असोत, समकालीन व्यक्तिमत्व असोत, ज्यांनी ज्यांनी लिहिलं त्यांनी अत्यंत प्रेमाने सगळं लिहून ठेवले लोकमान्यांच्या विषयी. आणि खरोखर लोकमान्यांची वाणी म्हणजे स्वराज्याचा मंत्र झाला. लोकमान्यांची लेखणी म्हणजे स्वराज्याचं तंत्र होऊन गेलं. जिथे वाणी आणि लेखणीचा अद्भुत संगम झालेला होता, त्या लोकमान्यांच्या रूपानं स्वातंत्र्याचा सूर्य अवघ्या भारतीयांना दिसला. लोकमान्यांनी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श केला. हा इतिहास आहे, पण केवळ स्पर्श करून थांबले नाहीत. त्याचा एक केंद्रबिंदू त्यांनी निश्चित केलेला होता, आणि तो केंद्रबिंदू दुसरा तिसरा कोणताही नव्हता. त्याचं नाव होतं स्वराज्य. आणि हा स्वराज्याचा सूर्य आता भारताच्या भूमीमध्ये उदित झालेला होता. त्याचे किरण ब्रिटिशांना भाजून काढणार होते. त्याच्या किरणामुळे या देशामध्ये जनजागृती होणार होती. त्या किरणांच्यामुळे स्वराज्य संकल्पना तळागाळापर्यंत जाऊन पोहोचणार होती. त्या स्वराज्याच्या सूर्यामुळे आत्मगौरव, अस्मिता आणि सत्व या भारतवर्षीयांच्या सगळ्यांच्या चित्तामध्ये जागणार होतं. आणि स्वातंत्र्याचा एक अतिशय अद्भुत आणि प्रचंड आणि प्रखर लढा या भूमीमध्ये निर्माण होणार होता. पण त्याच्या अगोदर काही पद इतिहासाची घडली. ती कोणती घडली ती आता उद्याच्या आपण प्रवचनामध्ये पाहायचं. आज जे जे ऐकलं ते ऐतिहासिक दृष्ट्या आणि लोकमान्यांच्या कर्तृत्वाचा आलेख म्हणून सुद्धा चित्तामध्ये धारण करायचं. आणि आज इथेच काही काल विरमायचं. लोकमान्य टिळक महाराज की जय. प्रभू.